शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर त्यांना निमंत्रण होतं पण आता काही कामानिमित्त ते येत नाही आहेत. इस्माईल शेखजी आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर हा सामना महत्त्वाचा आहे. खूप चांगल्या पद्धतीनं या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण पाहतोय. चला सुरुवात करूया महत्त्वपूर्ण सामन्याची. जो जिंकलेले दोन संघ मध्ये खेळला जाणार आहे. मला आणखीन एक गोष्ट ध्यानात घ्यावीशी वाटते भारत सर. 11:35 दुसरा सामना सुरू झाला होता. आता वेळ किती झालाय बघा, 1:30. त्यामुळे बघा हां आता म्हणजे आता मोजा तुम्ही किती वेळ मागच्या सामन्यासाठी गेलेला आहे. ती गोष्ट वेगळी की 175 धावा झाल्यात 2 डावांमध्ये. 72 बॉल्समध्ये 175 धावा झालेल्या आहेत. पण आता भरती आहे तर हवा असेल, वारा असेल तर मग धावा होतीलच. तेच पाहायला मिळालेलं आहे. अलंकार तरे आणि राजेश पाटील हे दोन फलंदाज तुम्हाला मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भारत सर मला असं वाटतं मनासारखा निर्णय मिळालाय टीम जय भवानी मोरवाला फलंदाजीचा. बघा ज्याप्रमाणे आपण म्हणतायत की मनासारखा निर्णय मिळाला आहे, बघा होऊ देखील शकेल. कारण दोन्ही टीमसाठी मनासारखा निर्णय असेल. टॉस जिंकला जितू मगाशी देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण जितून मला वाटतं घेतलं होतं. त्याच जोरावर चेस करू दिलं नाही आहे. ते आता देखील फिल्डिंगच त्यांना आलं आहे. आणि इथे जय भवानी टीमनं प्रथम बॅटिंग केली होती आणि 90च्या वर धाव बनवलेत. आणि इथे देखील परत बॅटिंगच त्यांना आलं आणि ते खुश असतील की नो डाऊट की इथे पुन्हा आम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि पुन्हा एकदा त्याचप्रमाणे जर धावत संख्या जर झाली 90च्या पलीकडे तर पुन्हा एकदा कदाचित आम्ही या ठिकाणी सरस होऊ शकतो. मात्र संघ बदललेत, खेळाडू बदललेत, गोलंदाज बदललेत. त्याच्यामुळे कदाचित मनीष पाटील या ठिकाणी खेळ देखील बदलणार. महत्त्वाच्या घडामोडींना आपण मागच्या सामन्यात पाहिलं. म्हणजे जवळपास मला असं वाटतं त्या विजयावर जय भवानी मोरवा संघातले खेळाडू तितका आनंदी नसेल, कारण पूर्ण शेवटपर्यंत तो मोमेंट त्यांना जगायला मिळाला. पण ठीक आहे, काही आठवणी पुढच्या सामन्यांसाठी महत्त्वाच्या असतात. बघा 4था आणि 6वं षटक फक्त 8 डावांचं राहिलं आहे. मागच्या सामन्यातल्या दुसऱ्या डावातलं 4थं आणि 6वं षटक हे फक्त 8 धावांचं राहिलेलं आहे. म्हणूनच तो रन चेस नाही झाला. पण ओव्हरऑल चांगलाच फाईट बॅक जय बामणदेव मुर्दा संघाच्या फलंदाजांनी दिले. आणि मनीष मी हा देखील उल्लेख केला होता की ज्यावेळेस तुम्ही चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना त्यावेळेस तुम्हाला देखील तुमच्या डोक्याने निर्णय घ्यायचा आहे की कुठल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, कुठल्या एंडनं खेळायचे आहेत आणि कुठल्या एंडनं खेळायचे नाही आहेत. ह्या गोष्टी देखील या आरकेच्या मैदानावर महत्त्वपूर्ण असतील. गोलंदाज तयार, पहिला चेंडू राजेश पाटील फेस करता बॅकफुटला गेले, चेंडूला पंच केलं गेलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल इथे मिळणार. अकाउंट ओपन झाले. जय भवानी मोरवा या टीमचं खातं उघडलं गेलं 1 या धावेनं. सुरुवात 1 धावेनं झालेलं आहे. कपिल पाटील यांच्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यावर बघूया त्यांचं काम कसं राहतंय. अलंकार तरे यांच्याकडे स्ट्राईक पुसलेली आहे. राजेश यांनी बचावात्मक पवित्रा धारण करताना सुरुवात सिंगलने केलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते, जी एक महत्त्वाची भूमिका कुठल्याही कॅप्टनची असते जेव्हा डावकुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज खेळपट्टीवर असतात. मागच्या सामन्यामध्ये अलंकार तरे यांचं अर्धशतक जितू यांच्या लक्षात आहे आणि त्यामुळे त्यांचा तोच एक मानस असावा की कसं अलंकारला रोखता येईल. पण पाहूया अलंकार अजूनही तटस्थ आहेत, अजूनही प्रत्येक सिच्युएशनला ॲनलाइज करतात. पण क्षेत्ररक्षण करताना इतका वेळ घेऊ नका. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या. चला जय भवानी आपला एक्स्ट्रा मेंबर नाही आहे आणि ओम साई 1110 आपला एक्स्ट्रा मेंबर रत्नाकर कुठेतरी गेलेत. आलेत का? हां 300 तर त्यांना बक्षीस मिळालंय. उत्कृष्ट झेल त्याने टिपला होता. येस बसून घ्या चालेल रत्नाकर बसा तिकडे बसा चालेल बसा. तर अलंकार तरी स्ट्रायकर सेंडला आहेत. हुक केलंय आणि खाली क्षेत्राची निवड केली आणि त्यांचा मागच्या डावाप्रमाणे या डावाचा तोच अंदाज. मोठ्या फटक्याने डावाची सुरुवात. चौकार 4 धावा.
बघा, जिथून डाव सोडला तिथून डाव पकडलाय असं म्हणू शकतो आपण. या सीझनमध्ये मनीष, तुमच्या माहितीसाठी हा एकमेव खेळाडू आहे ज्यानं 879 धावा बनवल्यात. एक मोठा रेकॉर्ड होता प्रवीण गावण यांच्या नावावर 723 धावांचा, आणि तो रेकॉर्ड सलग 8 वर्ष तो रेकॉर्ड प्रस्थापित होता. इथे समोरच्या दिशेनं अलंकार तरेच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत षटकार, आणि 8 वर्षांनंतर स्वतःच्या होम ग्राउंडवर, स्वतःच्या स्पर्धेमध्ये म्हणजे किल्ले घोडबंदर या स्पर्धेमध्ये तो नवा विक्रम अलंकार तरेनं प्रस्तावित केला. एका मालिकेमध्ये सर्वाधिक धावा. वॉट अ प्लेयर ही इज. सामना बदललेला आहे, प्रतिस्पर्धी बदललेला आहे, सत्र बदललेलं आहे, पण अलंकारचा खेळ काय बदललेला नाही आहे. 2 बॉलवर त्यांनी 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, आणि एक चांगलीच माहिती भारत राऊत सरांनी त्यांच्या मास्टर्स क्रिकेटची दिलेली आहे. अलंकारचा ट्रॅक रेकॉर्ड मागच्या 2 डावांमध्ये 65 धावा त्यांनी बनवलेला आहे. एव्हरेज 65चा आहे. एक अर्धशतक, 55 ही त्यांची सर्वोत्तम खेळी आतापर्यंत 40+ आगरी मास्टर्स प्रीमियर लीगमध्ये राहिलेली आहे. हा स्टॅट्स तुम्हाला TCP लाईव्हवर पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 11 धावा. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर कपिल पंचांच्या उजवीकडून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज बॉल शॉर्ट थर्ड मॅनला मिळते 1 धाव. धावसंख्या जय भवानी 12. 12 धावा झालेत. बघा, मी म्हटलं होतं ना की आता खेळ बदलणार, टीम बदलले, खेळाडू बदललेत, गोलंदाज बदललेत, त्याच्यामुळे खेळ बदलणार. तुम्ही जय बामादेव टीमच्या अगेन्स्ट किती धावा केल्या होत्या ह्या आता तुम्हाला सगळं विसरावं लागेल. आता या टीमच्या अगेन्स्ट ज्या टीमनं पहिला सामना एकाती जिंकला होता त्या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला प्लॅनिंगनुसार खेळावं लागेल. गोलंदाज तयार त्या ठिकाणी. राजेश पाटील या ठिकाणी लवकर खेळलात. आउटसाइड ऑफ स्टंप. दोन्ही खेळाडू, जर आपण मनीष पाहिलं ते नवघरचे दोन्ही खेळाडू आमने सामने, कपिल पाटील आणि राजेश पाटील. हीच तर मजा आहे 40+ आगरी कोळी प्रीमियर लीगची. यू हॅव टू प्ले फॉर युअर टीम. म्हणजे तुम्हाला तुमच्या करंट टीमसाठी खेळायचं आहे, आणि त्याच टीमसाठी दोन्ही खेळाडू खेळत आहेत सुद्धा. राजेश जय भवानी या संघासाठी आणि कपिल ओम साई 1110 या संघासाठी. बघा, टकिन करायची आहे, लक्षात घ्या. पंचांसाठी सोपं जातं, आणि यस सर्वांनी केले चालेल, पण स्ट्रिक्टली फलंदाजांनी टकिन करायचे. छान दिसतो राजेश, मस्त दिसतोस तू. खरं तर सर्वच छान दिसतात त्यांच्या क्रिकेटने, आणखीन चांगले दिसतात. बॉल शॉर्ट स्टॉपला निलेश आहे त्या ठिकाणी. यस, निलेश म्हणजेच बॉल अडवण्याची गॅरंटी. यश त्यांच्या मागे ते खूप चांगलं प्रदर्शन करतात, पण व्हाईट बॉलच्या या धावा मिळालेल्या आहेत 2. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 15. धावा 15. मी उल्लेख केला होता की दोन्ही खेळाडू नवघरचे आमने सामने आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंच देखील नवघरचेच आहेत, अशोक राऊत. त्यांनी देखील 40+ क्रिकेट गाजवलंय. जर पायाची दुखापत झाली नसती तर ते तुम्हाला पंच नाही तर खेळाडू म्हणून खेळताना दिसले असते. नक्कीच. स्विच चेंडू रिलीज होण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी मात्र पोझिशनमध्ये आले होते अलंकार तरे. गुड बॉलिंग मिस्टर कुमार. यावेळेस बीट केलं अलंकारला. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूंचा खेळ या षटकातला संपलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं तो विश्वास टिकवलेला आहे गोलंदाज कपिल यांनी आतापर्यंत. ओव्हर द विकेट, फुल लेंथ एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. लाला माहिती आहे की अलंकार कसा खेळणार आहे, कुठल्या झोनमध्ये खेळणार आहे, आणि त्याच्यामुळे विनायक माची त्याच झोनमध्ये उपस्थित होते. पण एक महत्त्वाची बाब, अलंकारकडे राहते स्ट्राईक. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 16. एकही विकेट न गमावता जय भवानी मोरवा. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जी धावसंख्या फळकावर येणं गरजेचं होतं ती धावसंख्या आल्या. तर सुरुवात नक्कीच मी म्हणेल की चांगलीच झाली. आणि आपण पहिल्या दिवसापासून हेच तर म्हणतोय मनीष की सुरुवातीची जी 2 पॉवर प्लेची षटकं आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला धावा किती करायचे आहेत, ती प्लॅनिंग तुमची काय आहे. 25 धावा, 20 धावा, किती धावा बनवायच्या आहेत, त्या अनुषंगानं तुमचा पुढचा आकडा फिक्स करू शकाल. आणि ते सुरुवात दणक्यात केलं आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा या ठिकाणी आल्या. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार देखील आपण या 6 चेंडूमध्ये पाहिला आहे.
अलंकार तरी आणि दुसऱ्या बाजूला राजेश पाटील. दहिसरचं मैदान अजूनही मला डोळ्यासमोर आहे ती स्पर्धा. राजेश पाटील तब्बल 5 वर्षानं नवगडचा संघ ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला होता. 5 वर्षाची प्रतीक्षा आपण नवगड टीमची पाहिली होती अंतिम फेरी गाठण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी नाही, अंतिम फेरी गाठण्यासाठी. त्याच्यामध्ये मुख्य रोल नो डाऊट विकासचा होता, त्याच्यामध्ये राजेश पाटीलचा देखील मुख्य रोल होता. त्यानंतर बाळाचा तो षटकार सेमीफायनलच्या त्या मॅचमध्ये, सगळ्या आठवणी म्हणजे अगदी फ्लॅशबॅक्स आहे डोळ्यासमोर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. शाळेतील मित्र वर्गमित्र चषक उद्या मला वाटते राईच्या मैदानावर होत आहे. आम्हाला देखील इन्व्हिटेशन आहे, आम्ही येणार आहोत त्या ठिकाणी. लाला माची ॲज अ आयकॉन या टीमचा गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू 16 झाले आहेत. चला, इतका वेळ आपण घेत आहे एका षटकानंतर दुसरं षटक सुरू करण्यासाठी. मग तुम्हाला नंतर टाइम पेनल्टी बसण्याची शक्यता वाढते. टॉस बॅटर खेळलेत, एलिव्हेशन नाही मिळालं, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, चांगलं कलेक्शन आणि तितक्याच वेगानं योग्य त्या एंडला थ्रो, तितकंच चांगलं निलेचं बॅकअप मिळते. फक्त एकच धाव, धावसंख्या 17-17. योग्य त्या एंडला थ्रो केलं गेलं, कारण हे जर षटक आहे ना ते खाडीच्या एंडनं आहे आणि इथून अलंकार तरी यांना थोडंसं स्ट्राईकपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघा, प्रत्येक टीम प्लॅनिंगनुसार खेळते या ठिकाणी. त्यानंतर एखादा पराभव ज्या वेळेस त्या टीमला होतो ना त्यावेळेस त्या टीमच्या डगआउटमध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात होते. हरेश्वर राऊत साहेब, तुम्ही तिकडे का आहात? या इकडे मुख्य मंचावर, तिथे तुम्ही उभे आहात, या इथे आपल्याकडे बसायला भरपूर खुर्ची आहेत. हरेश्वर राऊत साहेब, धावसंख्या 17 झाले. चला, वेळेकडे देखील लक्ष द्या. गोलंदाज तयार, लाला माची. स्ट्राईक एंडला राजेश पाटील. सफळ झाले होते, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते आणि या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावली. खराब चेंडू होता, व्हाईट बॉल हाताळला गेलाय, मात्र ही विकेट अलंकारला का सॅक्रिफाईस करण्यासाठी लावली की इथून जर आपण विचार केला ना तर या एंडनं अलंकारला स्ट्राईक हवी आहे, त्याच्यामुळे ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. अलंकारला बाद करायचंय, पण पाहूया आता फेस टू फेसचा मुकाबला तर होईलच. विनायक माची बॉलिंग मार्कवर आहेत आणि फलंदाजी करण्यासाठी अलंकार तरे आहेत. आता तो फेस टू फेस मुकाबला होणार आहे, हेड टू हेड कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 17 झाले आहेत. बघा, सर्वोच्च धावफलक या स्पर्धेतला आता तो जातोय जय भवानी मोरवा या संघाच्या नावावर, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जमा केल्या होत्या 92 ठेवा, म्हणजे काल 90 होता, आज 92 झालेला आहे. म्हणजे 3 आकडी धावफलक अजूनही आपण पाहिलेला नाही मागच्या 4 दिवसांमध्ये. विनायक माझी पुढचा बॉल हवेत आहे, सरळ रेषेत खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑनला आहेत, कॅच कंप्लीट, अलंकार तरेचा विकेट. विनायक माची यांनी उचलून आहे आणि अशा पद्धतीनं चॅलेंज जिंकलाय विनायक माची. अलंकार तरेचा खेळ संपला. खोलीत जाऊन हा स्ट्रोक खेळला होता, मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण मिडॉन नाही क्रॉस झाला आणि त्याचमुळे एक सोपा झेल देऊन अलंकार तरे. आणि बघा ना, लाला झेल पूर्ण होण्याच्या अगोदरच मिडॉनपर्यंत पोहोचले होते सेलिब्रेशन करण्यासाठी, कारण या विकेटचं महत्त्व विनायकला ठाऊक आहे आणि तो विकेट मिळतोय. आता प्रमोद कोळी हे नवीन फलंदाज पोहोचतील. अजय हजारे यांची साथ देण्यासाठी अडचणता वाढते जय भवानी या संघाची. 18 धावा झाल्यात आणि 2 फलंदाज बाद. चांगलंच कमबॅक, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करताना टीम ओम साई 1110 जुचंद्र. मी त्यासाठीच म्हणतो ना संख्या खास करून मनीष की आता तुमचा खेळ बदलणार. आता तोच संघ नाही आहे ज्या टीमच्या अगेन्स्ट तुम्ही जवळपास 90च्या पलीकडे धाव बनवले होते. टीम बदलणार, खेळ बदलणार, खेळाडू बदललेत. आता तुम्ही अशी अपेक्षा करू नका इथून 90च्या पलीकडे धावसंख्या येऊ शकेल. आता कुठे तुम्हाला बुद्धीचा क्रिकेट खेळायचं आहे, बुद्धिबळचा क्रिकेट खेळायचं आहे. कुठल्या क्षणी तुम्हाला त्या ठिकाणी ती घोड्याची चाळ खेळायची आहे, कधी तुमचा उंट आणायचं आहे, म्हणजे वाकडे तिकडे चालू शकतोय. तिरपा खेळ तुम्हाला खेळायचा आहे, पूर्ण स्ट्रॅटर्जीनं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल.
कारण ही मॅच महत्व. इथून तुम्ही जिंकलात ना, इथून तुम्ही जिंकलात तर टॉप 8मध्ये क्वालिफाय. त्यामुळे हा सामना जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं प्लॅनिंगनुसार मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. लाला माची सफलता प्राप्त करतोय. अलंकार तरे सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आहे. धावसंख्या 18 झाले आहे. ज्या अलंकार तरेनं मागच्या मॅचमध्ये तब्बल अर्धशतक ठोकलं होतं. प्लेसमॅन 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 फक्त सिंगल. आता प्रमोद कोळीवर जबाबदाऱ्या वाढल्यात ॲज अ आयकॉन म्हणून. जय भवानी या टीमचे आयकॉन म्हणून अलंकार तरे बाद झाल्यानंतर प्रमोद कोळीवर मनीष जबाबदाऱ्या वाढल्यात. जबाबदारी हा शब्द कुठल्याही क्रिकेटपटूसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच त्या जबाबदारीने त्याची ओळख वाढते, त्याचा हुद्दा वाढतो आणि म्हणूनच तोच हुद्दा टिकवलेला आहे नेहमीच मालवणी मास्टर्स या संघासाठी. मालवणी रेग्युलर या संघासाठी प्रमोद कोळी यांचा तो हुद्दा चांगलाच राहिलेला आहे. स्ट्रायकर बॅटर ही त्यांची ख्याती आहे, पण नियमाप्रमाणे त्याला 4थ्या क्रमांकावर यावं लागतंय. प्लेसमेंट करायची होती बॅटची इनसाइड एज. बॉल बॅकवर्ड्स लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. नंदकुमार पेडवेकर बॉल अडवतील तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. या षटकात विनायकला पाहिजे ते मिळालेलं आहे. विकेट मिळाला आणि हे षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. आणि विनायक माची एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यामुळे विनायक माचीच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी प्रमोद कोळीनं सावध पवित्रा घेतलाय आणि कुठल्या एंडनं आपण खेळतोय. आणि हेच काम कोणाला करायचं होतं मागच्या मॅचमध्ये प्रमोद भोईरला, जे पांजूचे खेळाडू होते. ह्या एंडचं जे षटक होतं ना ते प्रमोदला थोडंसं सावध खेळणं गरजेचं होतं आणि त्यानंतर जे त्या एंडनं षटक येणार होतं त्या षटकावर आक्रमक खेळी करणं गरजेचं होतं. बघा कधी कधी मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडून चुका घडतात आणि या चुका आपल्या टीमला पराभवासाठी कारणीभूत देखील ठरतात. या ठिकाणी डॉट बॉल आला आहे. त्यानंतर हरिराम भोईरची ती पहिल्याच चेंडूवर आलेली विकेट मनीष तिथून सिंगल आला असता कदाचित तर या मॅचला वेगळी कलाटणी येऊ शकली असती. काही चुका घडल्यात, नक्कीच त्या चुका दुरुस्त करण्याचं काम जय बामनदेव टीम करणार. धावसंख्या झाली ती 19. गोलंदाज तयार. लाला माची ऑन साईडला आडव्या बॅटचा स्ट्रोक केला गेला. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला. मागे प्रोडक्शन आहे. यतीन पाटील चेंडूला फील्ड करतोय. थ्रू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला थ्रू येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या झाली ती 21. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 21 धावा. डीजे मागच्या षटकावर लालाचा बोलबाला राहिलेला आहे. मोरवा या संघाची 21 झालेली आहे. मागच्या षटकावर लालाचा बोलबाला राहिलेला आहे आणि पाहूया आता मागच्या सामन्यामध्ये ज्यांना सामनावीरचा पुरस्कार जिंकताना आपण पाहिलं होतं, ज्यांनी 3 विकेट्स मिळवल्या होत्या आणि इकॉनॉमिकल राहिले होते, म्हणजेच 10 धावा त्यांनी खर्च केले होते. यतीन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात पंचांच्या डावीकडून आणि आता त्यांच्यासाठी ही परिस्थिती थोडीशी सोपी आहे कारण पहिल्या 2 षटकांवर गोलंदाजांनी चांगलंच काम केलेलं आहे. 21 झाल्या. 2 फलंदाज बाद. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. 1:40 पहिला बॉल पडला होता. 14 मिनिटं घेतलीत. पुढचा बॉल यतीन पाटील. आपण बार शेवटच्या क्षणी बॉस बॅटचा फेस ओपन केला. बॅकफुटला सरकत असताना बॉलला खेळलंय. शॉर्ट कव्हर्सला स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज यतीन पाटील बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. धावसंख्या इकडे पुढे सरकून पोहोचते 22 या आकड्यावर 22 धावा. 2 फलंदाज बाद. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. दहिसरचा ब्रँड, दहिसरच्या मास्टर्स टीमचा पाडीचा गणा यतीन पाटील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मायकल या नावानं प्रसिद्ध प्राप्त करणारा खेळाडू आहे आणि अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून देखील त्याने क्रिकेट खेळले. 40+ क्रिकेटचा प्रवास देखील यतीन पाटीलचा नो डाऊट चांगलाच राहिला आहे प्रत्येक सीझनमध्ये. आणि आजही आपण पाहतो तरी आग्री कोहली प्रीमियर लीगमध्ये यतीन पाटीलचा प्रवास चांगला आहे. लेग स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता बॅटर्सनं. यावेळेस गुड बॉल. अप्रतिम चेंडू हाताळला गेला आहे. अजय हजारे यांना तुम्ही स्ट्राईक एंडवर पाहतायत. मनीष या भाईंदर नगरीमध्ये 3ऱ्या पंचाच्या चेक केलं जाईल. व्हाईटला मला चॅलेंज केलं आहे बॅटर्सनं. पंच
पंचांनी फेअर बॉल डिसिजन दिलेला आहे आणि फलंदाजांनी त्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा पोहोचतोय TCP लाईव्हच्या कंट्रोल रूममध्ये आणि थोडं सोपं असेल पंचांसाठी, थोडं सोपं असेल, खूप सोपं असेल. आणि मोंटी सर फेअर बॉल वाया घालवलाय, इतका सोपा तो कॉल. आणि प्रमोदकडून हे कसं घडू शकतं, कारण किती आतून बॉल तो ट्रॅव्हल झालेला आहे. एक DRS वाया घालवलेला आहे टीम जय भवानी मोरवा या संघाने. दरम्यान येतोय डॉट बॉल, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यतीन पुढे ठेवलेला बॉल पुढे उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज अजय हजारेचा खेळ संपला. जय भवानीला तिसरा धक्का. गणेश आहेत आणि गणेश म्हटलं तर पेनकर पड्याचे वन ऑफ द बेस्ट फिल्डर. कॅच त्यांच्या हातातून सुटणं जवळपास 90मध्ये 100मध्ये 1% मी तर म्हणेन. क्वचित जर बाय चान्स त्यांच्याकडून जर ती चुकी होते, तर शक्यतो नाही आहे. सेफ अँड फिल्डर म्हणून पेनकर पड्या टीममध्ये त्यांना पाहिलं जातं. आणि गुड कॅच मिस्टर गणेश. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर अजय हजारे. धावत संख्या झाली ती तब्बल 22. हेमंत राऊतचं टुर्नामेंट अनालिसिस म्हणजेच आता तो पहिल्यांदाच खेळतोय. आपण यतीनचा टुर्नामेंट अनालिसिस पाहणार आहोत. यतीनने आतापर्यंत मागच्या 2 डावात नेमकं काय केलं लगेच तुमच्या ऑन स्क्रीन. 2 मॅचेस 9 डॉट्स 4 विकेट्स, त्यांचा पर्सनल बेस्ट. 3 विकेट्स घेताना 10 धावा, 3 विकेट हॉल एकदा. इकॉनॉमी सर्वात महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी हा आहे. इकॉनॉमी या रेग्युलर क्रिकेटमध्ये इकॉनॉमीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं, जे 6च्या खाली आहेत. आणि ते सुद्धा उजव्या हाताच्या बॅटरसाठी जो एंड फायद्याचा आहे तिकडून ते गोलंदाजी करतात आणि त्यांची इकॉनॉमी भारदस्त राहिलेली आहे. प्रमोद कोळी नॉन स्ट्रायकर साईडला, हेमंत राऊत स्ट्रायकर साईडला, जय भवानी धावसंख्या 22. अडचण तर वाढलेली आहे, पण त्या अडचणीला सोडवण्यासाठी वेळीच प्रयत्न द्यावे लागतील. कारण आत्ता जर वेळ घेतला तर तो खेळ तितक्या फायद्याचा राहणार नाही. कारण आता आपण 7वा संघ शोधतोय जो सुपर 8 मध्ये पोहोचणारा आहे. आतापर्यंत 6 संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. या सामन्यात जो जिंकणार आहे तो 7वा संघ ठरणार आहे सुपर 8 मधला. त्यासाठीच मनीष म्हटलं ना की ही मॅच किती महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. यतीन पाटील बघा, ज्यावेळेस ऑक्शन झालं मीरा हॉलमध्ये त्यावेळेस निलेश म्हात्रे त्यानंतर जितू पाटील एकत्र बसले होते ऑक्शनच्या वेळेस. आणि त्यावेळेस भरपूर विचारपूर्वक खेळाडूंची निवड केली गेली. कुठल्या खेळाडूवर बोली लावायची आहे, कुठल्या खेळाडूवर बोली लावायची नाही आहे. आणि यतीन पाटील ज्याप्रमाणे हा खेळाडू या टीमसाठी उपलब्ध झाला आहे ना, एक जमेची बाजू आहे. ओमसाई 1-1 मिस टायमिंग आहे हे मात्र दोघांच्या मधोमध पडला गेला चेंडू. ह्या ठिकाणी सिंगल, 1 धाव. हेमंत राऊत एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून आर के मोरवा या टीममध्ये आपण या खेळाडूला खेळताना पाहतोय. एक गोल्डन षटकार देखील या खेळाडूच्या या सीझनमध्ये नावावर आहे. मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवरचा परफॉर्मन्स हा खूप एक वेगळा असतो मनीष. तरी पण तो चांगला खेळ देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. पाहूया तो खेळ आता पाहायला मिळेल का. हो केलंय. छोट्या चणीचा हा फलंदाज तितक्या चांगल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो आणि त्यांनी धावांची कोंडी फोडण्याचं काम केलंय. फाईन लेग क्लिअर, चौका, 4 धावा. किती लांब सरकले स्ट्रोक खेळताना बघा. अगोदर ते मागे पोचले, बॅकफुटला बॅलन्स केलं, स्टंपच्या मागे जाऊन त्यांनी हा स्ट्रोक ऑफर केलेला आहे. आणि बघा ना काय जबरदस्त कनेक्शन. सर्वात महत्त्वाचं काय, मिडल ऑफ द बॅट अँड देन 4 रन्स टुवर्ड्स फाईन लेग. आणि जो उल्लेख केला ना आपण की छोट्या करणीचा खेळाडू आहे, छोटा पॅकेज बडा धमाका म्हणायचं गेलं तर हार्ड ऑफ मालवणी म्हणून देखील प्रमोद कोळी यांच्याकडे पाहिलं जातं. काय फटका खेळ आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा यतीन. यावेळेस ऑफ साईडला हवेत खेळला गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, अगदी त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा प्रमोद कोळीच्या बॅटमधून पाहायला मिळतो एक दणदणीत षटकार. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे प्रमोदची, पण मैदानात तितकाच खतरनाक खेळतो आणि तोच खतरनाक खेळ त्यांचा पाहायला मिळालेला आहे. अलंकार बाद झालेत.
मी आहे ना, ती भूमिका त्यांनी या षटकात घेतली सुद्धा. चांगला खेळ त्यांनी दिला. प्रमोदचा स्टॅट तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतो TCP लाईव्हच्या स्क्रीनवर, जे मोबाईलवर पाहताय आणि जे टी व्हीवर पाहताय त्यांच्यासाठी खूप चांगले अपडेट्स. प्रमोदचे हे टुर्नामेंट अपडेट्स म्हणजे 2 इनिंग त्यांनी खेळलेत, 24 धावा, 266चा स्ट्राईक रेट. पर्सनल बेट्स मागच्या सामन्यामध्ये 12चा होता की या सामन्यामध्ये 12चा आहे. नॉट आउट 12 स्कोअर झालेला आहे, तर म्हणजेच 33 धावा, 33, लॉस ऑफ 3 आफ्टर 3. कुंदन आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. कुंदन खेळत आहेत जय बामणदेव या संघामध्ये. बामणदेवने फाईट चांगला दिला नक्कीच. या 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी जिद्द हवी होती जय बामणदेव 11 संघाच्या फलंदाजांनी दिली, खास करून नंदू भोईर. फॅन्टॅस्टिक प्लेअर. आणि मला तो आवाज ऐकायचा होता. जर तो सामना जिंकला असता नंदू भोईरने, तो आवाज ज्यासाठी ते ओळखले जातात तो ऐकायला मिळाला असता. आपण पाहूया, वेट फॉर इट. तो मोमेंट आपण या पुढच्या सामन्यात पाहू का, प्रश्नचिन्ह आहे. कारण पुढचा सामना मच नीड विन आहे दोन्ही संघांसाठी. पण पाहूया, त्यासाठी टॉससाठी चला यायचं आहे. साई विधी नारिंगी आणि जय बामणदेव मुर्दा. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. साई विधी नारिंगी, जय बामणदेव मुर्दा हे 2 संघ पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. बघा, धावत संख्या झाली ती 33 धावा. आणि जेवढे टीम ओनर्स आहेत ना मनीष, त्या सगळ्या टीम ओनर्सचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण त्यांनी देखील त्यांची एक जबाबदारी घेतली आहे. बघा, आपल्या टीममध्ये जे खेळाडू निवडले गेले आहेत त्या प्रत्येक खेळाडूवर बारकाईनं त्यांचं लक्ष आहे. सकाळची न्याहारी, पाणी, त्यानंतर ज्यूस, फ्रूट बास्केट, त्यानंतर म्हणायचं गेलं तर खास करून ग्लुकॉन डी म्हणजे उपयुक्त पाणी म्हणू शकतो आपण सध्याच्या घडीला, एनर्जी ड्रिंक. त्यानंतर म्हणायचं गेलं तर दुपारचं जेवण, ते देखील वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यात प्रत्येक टीम ओनर्सनं आपापल्या प्लेयर्स लोकांना. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कुणीही हलगर्जीपणा दाखवला नाही. भले काहीच संघ पराभूत झालेत, काहीच संघ जिंकलेत, मात्र प्रत्येकाचं मी कौतुक करेल. नाही, खरंच काल सुद्धा ते वनभोजन होतं नाही का भारत सर? ओवळाच्या खेळाडू कक्षामध्ये वनभोजन होतं. आता नवघरचे राकेश पाटील आणि इतर मित्रमंडळी सुद्धा तुम्हाला मुख्य मंचाच्या उजवीकडे बसलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये जेवणाची व्यवस्था संघ मालक करतायत. पण मला हे गुपित उलगडलं नाही भारत सर, इतका चांगला झेल टिपोनी रत्नाकर बाहेर काय करतायत? त्याचं कारण असं आहे की तो त्याने झेल टिपला ना, त्यावेळेस त्याची ती करंगळी आहे ना, करंगळी ती थोडीशी क्रॅक झाली. त्याच्यामुळे तो इंजरीजमुळे बाहेर आहे. आमचे फिजिओथेरपी आहेत ते येतील. चला, मॅचच्या दिशेने आपण जाऊया. थोडंसं मजाक मस्ती व्हायला हवी. बघा, आमचे सगळ्यांचे फोन कॉन्टॅक्ट ज्यांच्याजवळ आहेत, तुमच्याजवळ कदाचित नसतील, ते म्हणजे आमचे भेलवाले सर्व समालोचक ज्यांचे फोन कॉन्टॅक्ट त्यांच्याजवळ आहेत. यावेळेस ऑन साईडला एकदा तर वेगानं पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न जितू थोडासा धीमा झाला. वेगानं धावणं गरजेचं होतं, मात्र थोडंसं धीमा त्या ठिकाणी धावला गेला. त्या कारणास्तव इथे मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं धावत संख्या झाली ती 35 धावा. धडधाकट शरीर घेऊन हेमंत आपल्या प्राणाची बाजीच लावतो असं म्हणू शकतोय. कारण इतकं वजनदार शरीर घेऊन ते 2 धावा कंप्लीट करतात, यालाच म्हणतात जिद्द. क्रिकेटने जर तुम्हाला निवडलेलं आहे तर मग ती निवड योग्य आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी मेहनत घ्यायची आहे. आणि तीच मेहनत हेमंत राऊत यांची पाहायला मिळते. 7 त्यांना प्रमोद कोळी यांची मिळते. धावसंख्या पोचते 35 वर. बॅट्सविंग पण नो इन्व्हॉल्वमेंट, बॅट अँड बॉल तेच पाहायला मिळालं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ योग्य निवडलेला आहे. जितू जे कॅप्टन आहेत, ओमसाई 111 डॉट आलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे या 4थ्या षटकातला. काय यस पंच, पण तुम्ही उशीर घाला. 15 सेकंदाच्या आत तो घेणं गरजेचं होतं. वेळ झाले तरी पण आयोजक कमिटी ठरवा काय करायचं. DRS घ्यायचा द्यायचा. ओके. आणि कोणाचा रेफर आहे? ओके, जय भवानी. तुमचा एक गेलाय प्रमोद, राईट? प्रमोद, हा शेवटचा तुम्हाला DRS आहे? येस. इट इज अ फेअर डिलेव्हरी. तो पण गेला. हा देखील तुम्ही रिव्ह्यू गमावलाय. आता तुम्ही DRS घेऊ शकत नाही आहेत.
याचा अर्थ पंचाचं काम चांगलं चाललेलं आहे. पण दोन्ही वेळेला DRS चुकवलेलं आहे टीम जय भवानी मोरवाने. धावसंख्या आहे 35. बॉलला खेळलेला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक पोचतील बॅकवर्ड पॉईंटचे डीपमधून, तोपर्यंत 2चा कॉल आणि तो पूर्णसुद्धा केला जातो. यष्टांच्या बागे निलेश एक सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी पैकी एक आहेत जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 2ची होते वाढ. धावसंख्या 37. मागचं षटक 12चं होतं, पण दुसरं षटक जे विनायकचं होतं ते 5 धावांचं होतं, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडींना वेग आला. विनायक माची पण ते थांबले. त्यांनी जितूला आणलं. जितू स्वतः कॅप्टन जे आहेत त्यांनी 4थ्या षटकावर आपला भरवसा दाखवला आणि या पहिल्या 3 बॉलवर त्यांनी खर्च केलेत 4 धावा. खूप चांगली गोलंदाजी जिथून आतापर्यंत हाताळले. हो लवकर खेळात चेंडू थोडासा उशीर आलाय. यावेळेस ब्लँक स्ट्रोक खेळला गेलाय. गुड बॉलिंग मिस्टर जितू पाटील. हा येतोय चेंडू डॉट. 2 मॅचेस 10 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत आतापर्यंत. त्यांची इकॉनॉमी जरी जास्त राहिली पण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला. फुल लेंथ फॉलो थ्रू मध्ये स्टॉप आणि लगेच नॉनसेका सेंडला उडी घेत त्यांनी स्टंपशी भेट घेतली आणि रनआउटच्या स्वरूपात हेमंत राऊत यांचा खेळ संपलेला आहे. 37 धावा 4 फलंदाज बाद. फॅन्टॅस्टिक फॉलो थ्रू फील्डिंग बाय जितू. तरी चालेल, फक्त आम्हाला जिंकायचं आहे. आणि म्हणतात ना की कुछ दाग लगते शशिकांत वर्तक, तर कुछ अच्छा होता है ना तो दाग भी अच्छे. कुछ अच्छे कामों के लिए दाग भी अच्छे होते क्योंकि सर्फ एक्सेल 10 रुपये में मिलता है. धावसंख्या झाली ती तब्बल 37. 37 धावा. न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्या ठिकाणी मिस्टर योगेश मॅन फ्रॉम राई. मधल्या फळीचा खेळाडू आहे. जम्स बॉन्ड राई आहे टीमच्या माध्यमातून 40+ क्रिकेट खेळतायत. अद्याप मधल्या फळीचा एक बेस्ट बॅटर आहे योगेश. आणि इथे देखील आपण जर पाहिलं ना मनीषजी, तर मधली फळी म्हणजे जो रँक आहे, जो क्रमांक आहे जम्स बॉन्ड राई या टीमच्या माध्यमातून ज्या क्रमवारीवर खेळण्यासाठी म्हणजे 6, 7, 5 या क्रमवारीवर खेळण्यासाठी तो क्रमवार या ठिकाणी त्यांना मिळतोय. एक्झॅक्टली. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते जितू काय खेळ त्यांनी दाखवला. पूर्णपणे उडी घेत सूर घेत त्यांनी स्टंपशी भेट घेतली आणि त्यानंतर आपलं डेडिकेशन लेवल काय आहे ते त्यांनी दाखवलंय. हे षटक फक्त 4 धावांचं राहिलेलं आहे. धावसंख्या जय भवानी 37 धावा 4 फलंदाज बाद. जाऊ दिले बॉलला. छेडायचं नाही आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीने जर गोलंदाजी होते तर मग काहीतरी लूप होल असतात आणि तोच लूप होल पाहायला मिळाला. जास्त वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न अंगलट आला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीने. धावसंख्या पोचते 38. 4 फलंदाज बाद. जास्त जोर लावला गेला खांद्याला, या कारणास्तव लाईन खराब पाहायला मिळाली जितू यांची. यावेळेस अपील केली होती मैदानाच्या आतमध्ये, मात्र पुन्हा एकदा डाऊन द लेग. पण चवलतायत. व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचा चेंडू फक्त जितूला हाताळायचा आहे आणि आतापर्यंत हा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी 2 अतिरिक्त धावा खर्च केला जितून. इतकं चांगलं षटक, मग समालोचकाने बोलूच नाही का? कधी कधी हा प्रश्न निर्माण होतो. पुढचा बॉल 39 झालेत. हलक्या तर बॉला ग्लाइड केलं. एलिगंट टच आहे. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोचेल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. सेकंड कंप्लीट. आणि 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण प्रबोधला हवी आहे स्ट्राईक या पुढच्या षटकामध्ये. त्यामध्ये यश झालंय. ते काय चाललंय, मोठं कन्फ्युजन राहिलंय. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला. सुनील थ्रो गॅदर नाही झाला आणि त्यामुळे 2च होत्या त्या, पण या 3 धावा मिळालेल्या आहेत. बघा खूप मोठा कन्फ्युजिंग पार्ट राहिलेला आहे. 3 मिळते आहेत. 3ची होते वर. धावसंख्या पोचते 4 षटकां समाप्तीनंतर 42. 42. लॉस ऑफ 4 आफ्टर 4. इथून प्रमोद कोहलीला स्ट्राईकवर जाणं गरजेचं होतं. रिक्स त्यांनी त्या ठिकाणी घेतली. थोडंसं फंबळ झालं नो डाऊट. मात्र हे जे हवेच्या दिशेनं षटक आहे ना, हे षटक ही ओव्हर प्रमोद कोहलीसाठी हवी होती. या कारणास्तव त्यांनी ती स्ट्राईक घेतली, रिक्स घेतली. कारण इथून या 6 चेंडूमध्ये अधिकाधिक धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. कारण सध्याच्या घडीला 4 षटकं संपलेत आणि 4 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली 42. बघा तुम्ही पाहू शकाल, खास करून कपिल पाटील
म्हणजे कुमारचा आपण तो स्पेल पाहिला, जवळपास 16 धावा कुमारनं दिल्या. त्यानंतर विनायक माचीचा आपण स्पेल, अफलातून स्पेल पाहिला, विनायक माचीचा 5 धावा 1 विकेट. त्यानंतर यतीन पाटील मायकलचा आपण स्पेल पाहिला, 12 धावा मायकलनं दिल्या, 1 विकेट मायकलनं देखील काढले. त्यानंतर आपण पाहिलं जितेंद्र पाटील 9 धावा फक्त या गोलंदाजांना दिलेत. आता शेवटच्या 12 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या मॅचमध्ये तुम्ही 93 बनवल्या होत्या, आता इतकं म्हणू शकतोय 42 झालेत. आता 60च्या पलीकडे 63, 93 नको तर 63 म्हणजे 90चा तुम्हाला उलट्या करावं, 9ला ते उलट्या करावं लागेल. बघा प्रोजेक्टर स्कोर देखील तेच दाखवतो. TCP लाईव्हचे आमचे महेंद्रजी भगत प्रोजेक्टर स्कोर देखील तेच दाखवते 63. 12च्या गतीनं 66 आणि 14च्या गतीनं 70. पण जर मनावर घेतलं तर 75+ सुद्धा करू शकतोय प्रमोद कोळी. पण पाहूया आव्हान आहे या 5व्या षटकासाठी यतीनचं. सक्सेसफुल बॉलर राहिलेत आतापर्यंत आणि निलेशने सक्सेससाठी सहकार्य केलंय का? केलं होतं पण सफल नाही ठरले. पण प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 गुण. फॅन्टॅस्टिक एफर्ट्स बाय निलेश. टाळ्या व्हायला हव्यात निलेशसाठी, काय एफर्ट लावलं गेलं, जबरदस्त. काय ड्रॉप झाला मात्र एफर्ट जबरदस्त झाले राहिले त्यांचं त्या ठिकाणी. S35 बॉक्स आहे, यतीन हवा असेल तर आम्ही त्या ठिकाणी पाठवतोय. धावा झालेल्या आहेत त्या 42. गोलंदाज तयार, फुलटॉस आहे, मिस टायमिंग खेळलाय आणि या ठिकाणी स्वतः गोलंदाज हा झेल पकडतोय. मात्र पंचांचा निर्णय या ठिकाणी नाही. फलंदाज बाद आहे या ठिकाणी, रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी योगेश बाद होतोय. मात्र यस स्प्रे पाठवा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. आणि DRS कशासाठी तुम्ही घेता प्लीज, कारण बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमने तो DRS घेतलाय. बीमर चेक केलं जाईल या ठिकाणी, बीमर चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे बिझी होतील कारण समोरच्या संघाचा DRS संपलाय. या ठिकाणी ओम साई 111 जुचंद्र या टीमकडे आहेत DRS. यस पंच, नो बॉल, भीमर आहे. धावा झाल्यात मनीष त्या एकूण 43 धावा, 43 रन्स टू बोर्ड. धावा कशा मिळत आहेत हे ध्यानात घ्यावंसं वाटतंय. कारण जेव्हा अलंकार बाद झाले होते वाटलं होते की धावसंख्येचा वेग कमी होईल. त्यानंतर मग राजेश, अजय हजारे, हेमंत राऊत हे फलंदाजसुद्धा जास्तीचं योगदान देऊ नाही शकले. पण एका बाजूला प्रमोद कोळी ज्याने आतापर्यंत चांगलाच खेळ दिलेला आहे आणि त्याला फक्त 7 आवश्यक आहे, ती मिळत नाही आहे. पण पाहूया आता त्यांना स्ट्राईक मिळालेली आहे. यानंतर आणखीन 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण 63चा आढावा देत होतात, पण मला असं वाटतं या एंडनं आपण फलंदाजांना चांगलाच अप्रोच बाळगताना पाहिलेला आहे. आणि पाहूया तोच पवित्रा आता या पुढच्या 5 बॉलवर प्रमोद कोळी यांचा कसा राहतोय. दुखापत थोडीशी दुणावलेली आहे यतीनची, खांदा थोडासा त्रस्त आहे, मसल थोडेसे दुखत आहेत. पण आता नंदू आहेत तर मग टेन्शन नाही आहे. नंदू जे मी जसा उल्लेख केला की उत्कृष्ट फिजिओ म्हणून त्यांची ख्याती आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लाभलेला हा फिजिओ आहे नंदू भोईर. आणि म्हणूनच थोडं सहकार्य ते देत आहेत. फिजिओथेरपिस्ट आहे, थोडी थेरपी ते देत आहेत. पाहूया ते मसल रिलॅक्स होतील का या थेरपीनंतर यतीनचे. आणि आपल्याकडे एक मेडिकल स्टोअरचे मालकसुद्धा आहेत आपल्यासोबत, संकेत पाटील. हां, सर्व काही अवेलेबल होऊन जाईल एका कॉलवर.
थँक्यू नंदूभाऊ, धन्यवाद. ही स्पर्धा आपली आहे आणि प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेला लाभणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये जी कला आहे ना, ती कला लपवायची नाही आहे. फिजिओथेरपिस्ट आहेत आणि बघा थोडंसं रिलॅक्स त्या ठिकाणी नक्कीच वाटणार यतीन पाटील यांना. बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून ट्रीट घेतलेत, जे 40+ बरेचसे खेळाडू आहेत ना, त्यांनी त्यांच्याबद्दल नंदूभाऊंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. मनीष, धावा संख्या झाले 43. अधिकृत समालोचक ही जागा भरलेली आहे, अधिकृत धावसंख्या नोंदक ही जागा भरलेली आहे, अधिकृत पंच ही जागा भरलेली आहे. ऑनसाइडला पूल केलंय, छोटा तीर वार करतो गंभीर, बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, प्रमोदचा अफलातून षटकार. मग आता एक जागा खाली आहे, फिजिओथेरपिस्ट नंदू भोईर ती जागा घेऊ शकतोय आणि आवश्यकता आहे 40+ क्रिकेटला फर्स्ट एड, जे खूप महत्त्वाचं असतं. एस भारत सर, आपली यावर प्रतिक्रिया? नक्कीच नक्कीच या गोष्टीचा विचार केला जाईल. आयोजक कमिटीसोबत आम्ही चर्चा करू या गोष्टीबद्दल. आणि ज्याबद्दल आपण म्हणालात की जागा खाली आहे, खरोखरच रिक्त जागा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस गती कमी केली होती, यावेळेस अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळला गेलाय. ऑफसाईडला चेंडूला फील्ड केल्या गेल्या, 2 धावा इथे मिळतील. आरामात 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. मी मगाशी म्हटलं होतं, ज्यावेळेस अलंकार तरेची मनीष विकेट पडली होती ना, त्यावेळेस मी म्हटलं होतं की आता प्रमोद कोळीवर जबाबदारी वाढलेत. ॲज अ आयकॉन म्हणून प्रमोद कोळीला आता एक चांगली इनिंग साकारणं गरजेचं. 1 शॉट आहे का? एक शॉट, एक धाव कमी. येस, 1 शॉटचा इशारा पंचांचा. यस, या ठिकाणी आगमन झालंय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवंतदादा पाटील, त्यानंतर त्यांच्या समित आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. थँक्यू सर, धन्यवाद सर. महेश मांगेला सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला, यतीन पाटील, धावसंख्या 52 आहे. पुढचा बॉल फुल लेंथ का सोडला? आता प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. प्रमोद स्वतःला प्रश्न विचारेल. जो तुमच्या आवाक्यात आहे, फुल टॉस कन्वर्ट करू शकले असते आणि त्यावर तू कुठलीच प्रतिक्रिया नव्हती. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. फुल टॉस आणि थोडे शफल झाले होते, ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते हा स्ट्रोक खेळताना प्रमोद, पण त्यांनी अटेम्प्ट नाही घेतला. येतोय डॉट बॉल, धावसंख्या 51. जय भवानी मोरवा. यतीन पाटील अजूनही कसा बसा प्रयत्न देत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आपण महत्त्वाचा घटक आहोत या संघाचा. यावेळेस स्क्वेअर जो विकेट खेळला आहे, क्षेत्ररक्षक कव्हर्सचे योग्य त्या स्थितीवर हा बॉल कलेक्ट करून थ्रो. बघा योग्य त्या एंडला निलेश, खूप कमी वेळा भारत सर मी निलेश यांच्याकडून बॉल सुटताना पाहतो आणि बॉल सुटल्यावर आता धावचीचा मोका होता तो गमावला. मिळते एकच धाव, धावसंख्या पोचते 52. पूर्ण प्लॅनिंग होती. प्रमोद कोळीला स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं, योग्य थ्रो केला गेला, स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि त्याप्रमाणे आपण उल्लेख केला ना, तो थ्रो त्यांच्या हातून निसटला होता. इथे संधी होती चान्स घेण्यासाठी, मात्र प्रमोद कोळीनं तो धोका घेतला नाही आहे, धोका पत्कारला नाही त्या ठिकाणी. धावत संख्या आपण म्हटलं त्याप्रमाणे धावा झाल्या त्या 52. बघा, ज्या संघानं जवळपास मागच्या मॅचमध्ये 93 धावा कुठल्या तो संघ या ठिकाणी किती धावत संख्येवर खेळतोय, हा फरक आहे. यावेळेस दुविधा मनस्थितीमध्ये अगदी मी म्हणे चेंडू कळलाच नाही की काय, ज्या मुमेंटने जे बॅट त्या ठिकाणी फोर्स केली गेली. बाईच्या स्वरूपात सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावत संख्या फळकावर लावली आहे जय भवानी मोरवा या टीमनं. ती म्हणजेच 5 बाद 53 धावा. आमचे डीजे ऑपरेटर असतील तर या आपण संगीतला देखील ऐकूया. आहे सर, वेळ बरोबर आहे. आता घेऊ नका. जितू चला लगेच नवीन गोलंदाज पाठवा, आपल्याकडे वेळ कमी आहे. बघा मित्रांनो, तुम्हीच घड्याळ बघा. यांना 2-6-6 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत एकही सामना आपण कमी षटकांचा खेळवला नाही मागच्या 3 दिवसात. आज सुद्धा तसं होऊ नये त्याच प्रयत्नांमध्ये आम्ही आहोत. तर कृपया कमीत कमी वेळ घेऊन
आपल्या स्पर्धेला आपलं सहकार्य मिळालं पाहिजे. या ठिकाणी आगमन झालंय ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स टीमचे उपाध्यक्ष अमृत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य हे दिलं गेलेलं आहे. वेलकम अमृत, हार्दिक स्वागत मित्र तुझं या ठिकाणी आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर त्या ठिकाणी गोलंदाज येतोय. कांचन जे शेवटच्या षटकासाठी नेहमीच उपलब्ध असतात. ओम साई 1110 जुचंद्र या संघासाठी कांचन बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज कांचनच्या खात्यात, विकेट नाही जाणार आणि अजूनही तो प्रयत्न चालू आहे. कांचनने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवण्यासाठी पूर्ण शर्थीचे प्रयत्न केले होते पण क्षेत्ररक्षकाची साथ नाही मिळत आहे. एक धाव मिळते, एका धावीची वर धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 54 धावसंख्या 54. रत्नाकर म्हणतोय अरे कुमार अरे कुमार अरे कुमार काय करतो काय करतो काय करतो. हे रत्नाकांतचा रिस्पॉन्स होता तिथून आमच्या डगआउटमधून. धावा झाले 54. चला वेळ अधिक घालवू नका मित्रांनो, जास्त वेळ गेलाय. मात्र मध्ये आपण थोडस दुखापत झाली होती. आणखीन एक शब्द कजा. कजा म्हणजे काय? भांडण. जया सेनजी, सन्माननीय रमाकांतजी भोईर साहेब यांना देखील विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. गोलंदाज त्या ठिकाणी तयार. कांचन पाटील मॅन फ्रॉम जुचंद्र मास्टर्स टीमचा खेळाडू आहे. यावेळेस डाऊन द लेग, वाईट बॉलचा इशारा पंचांचा. त्या एंडनं गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर मनीष, जे हवेचा जो वेग आपण जो पाहतो त्या अनुषंगानं असं म्हणू शकतो की आपण की कदाचित तिथे थोडीशी जास्त तो वेग मिळतोय गोलंदाजाला, डबल ताकद, आणि म्हणून नियंत्रण नाही राहत गोलंदाजीवरचं. ते आपण मागच्या कित्येक सामन्यांपासून पाहत आलेलो आहोत. पण बॉल हवेत आहे, डिस्टन्स नाही गाठलं जात कारण प्रचंड हवा आहे या मैदानावर. आणि ऑपोजिट टू विंड डिरेक्शन जेव्हा तुम्ही खेळता अशा वेळेला थोडंसं कठीण होऊन बसतं. ताकद होती या स्ट्रोकमध्ये पण त्या हवेच्या रेझिस्टन्समुळे तो बॉल अडलेला आहे. मिळतात या 2 धावा, धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 57-57. अगेन्स्ट द विन्स खेळणं थोडंसं कठीण आहे या आर के मोरवा या क्रीडांगणावर. ताकद टायमिंग अगदी तुमचं योग्य झाल्यानंतर फ्लायटेड जर खेळला गेला तर कदाचित हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकेल. उंची जर जास्त घेतली तर थोडंसं अवघड होऊन बसेल. धावा झाल्या त्या तब्बल 57 धावा. यावेळेस स्लॉक स्लिपचा फटका आहे आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जय भवानी मोरवा या संघाची 60 धावा ओलांडलेल्या आहेत, 61 झालेल्या आहेत. 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. तुषार पाटील आमचे अधिकृत धावसंख्या नोंदक आपल्या बोटांची ताकद दाखवून आलेले आहेत. चला पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर कांचन. षटक आतापर्यंत राहिलेलं आहे तब्बल 8 धावांचं. स्ट्रायकर साईडला प्रमोद आहेत. या फलंदाजाचा आहे अफलातून ठाट आणि चेंडूला पाठवलंय ढगात. बॅकवर्ड पेला क्लिअर, सिक्सर. काय फटका खेळलाय. मात्र आता अशा कंडिशनमध्ये आपण बोलू शकत नाही आहोत. मात्र काय क्रिकेटचा खेळ खेळलाय. मी म्हणून म्हटलं होतं ना, ज्यावेळेस तुकाराम सर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये होते ना त्यावेळेस मी एक उल्लेख केला होता कुंदन, की जे खेळाडू संपूर्ण वर्षभरात चमकले नाहीत ना ते खेळाडू या आगरी कोळी प्रीमियर लीगला चमकलेत. बघा प्रमोद कोळी आपण पाहू शकाल त्या ठिकाणी चौकार जवळपास 2 ठोकले गेलेत, षटकार 3,
एकूण धावा 15 चेंडूमध्ये 35 आणि जर आपण सरासरी जर पाहिले आपण तर जवळजवळ 234 2 इनिंग 47 धावा. एव्हरेज पाहिला आपण तर 47चा आहे आणि स्ट्राईक रेट 200च्या वर आहे. ओ काय घडले त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणी ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. प्रमोद कोळी या ठिकाणी बाद होत आहेत. आणि मी प्रमोद कोळीच्या विषयी हेच म्हणणार मनीष, संपूर्ण ही मालिका म्हणजे नारंगीच्या त्या मैदानातून तो प्रवास सुरू झाला होता डिसेंबर महिन्यामध्ये 23 तारखेपासून आणि तिथून ते जवळपास 3 मेचा तो शेवटचा दिवस या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या 23 स्पर्धांच्या मालिकेचा. आणि या संपूर्ण मालिकेचा जर विचार केला ना, या संपूर्ण मालिकेमध्ये आउट ऑफ फॉर्म प्रमोद कोळी. मात्र आज पम्या काय बॅटिंग केलीस मित्र तू, खतरनाक. तो आउट ऑफ फॉर्म पुन्हा एकदा इन फॉर्म पाहायला मिळाला. बॅटन प्रमोद कोळी जबरदस्त खेळी राहिले या आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये प्रमोद कोळी यांची. चला या देवेंद्र इन करायचे आपण. येस केले थोडंसं स्टायलिश आहेत ते. शेवटचा चेंडू असेल देवेंद्र ठाकूर मॅन फ्रॉम एक्सर ए. क्लिंग बोल्ड सटीक यॉर्कर, क्लिंग बोल्ड दांडी गोल. देवेंद्र ठाकूर या ठिकाणी आउट. दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. आणि सन्मान देखील त्या ठिकाणी केला जातोय. चला प्रमोद भैर या पण काय बदल केलाय क्लिअर करा. सुजल बसलाय, कुंदन पटेल इन झाले. हा एक बदल जय मामांदो टीमने केलाय. चला साई विधी नारंगी टीम कॅप्टन बंधू या लवकर. सहा ओव्हरची मॅच आणि ही मॅच देखील खूप महत्त्वपूर्ण असेल. त्या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये पाहू शकाल ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अमृत पाटील, त्यांच्या संयुक्त आगरी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला सर आणि अमृतच्या शुभ हस्ते कॉइन स्विन होतोय. टॉस स्विन जय भामनदेव संघ टॉस जिंकलाय. वन द टॉस अँड चॉईस द फील्ड फास्ट. निर्णय देखील त्यांनी लगेच जाहीर केलाय की आम्ही शतरक्षण करणार. या ठिकाणी सन्मान करतोय आम्ही. सन्मानित केलं जात आहे आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सन्माननीय महेशजी मांगेला सरांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान केला जातोय.
थँक्यू महेश सर, तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर अमृत पाटील, उमरमदेव गोडदेव मास्टर्स टीमचे उपाध्यक्ष, तसेच आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांच्या वतीनं दिलं गेलेलं आहे. दोघांचंही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि दोघांनाही विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. यावेळी आपण या इनिंगच्या दिशेनं बघा, मागच्या मॅचचा आपण विचार केला, तब्बल धावा बनवल्या होत्या 93. आता मात्र त्याच टीमला थांबवलं गेले, ते फक्त आणि फक्त 67 या धावसंख्येवर आणि 68 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत. मात्र ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये करतोय मी बदल, इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्समध्ये महाराष्ट्रातील 2 दिग्गज समालोचक, एका बाजूला क्रिकेट विश्लेषक मिस्टर तुकारामजी मांगेले सर आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्र संकेतजी पाटील. या ऐकूया आपण या 2 दिग्गज समालोचकांना. धन्यवाद बालाजी राऊत आणि मनीषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. आलेल्या सर्व खेळाडूंसह प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हॅलो, आपण करूया सहर्ष स्वागत. थांबवतोय तुम्हाला. अतिशय सुंदर असं आयोजन आगरी कोळी प्रीमियर लीग आणि कमिटीचं खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे. तर मी विनंती करेन, खजिनदार तर आलेले आहेत, तुम्ही आहात, योगेश आहेत, रमेश आहेत, असे जवळजवळ 8 जण आता या ठिकाणी आहेत. तर पुढच्या वर्षी तुमच्या मैदानावरती, नारंगीच्या मैदानावरती या प्रीमियर लीगचं आयोजन करायला काहीच हरकत नाही आहे. महेश भाऊंशी बोलणं झालेलं आहे, इथेच नाही, फक्त एक आपण विनंती करूया. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच ज्यावेळेला त्याची चर्चा होईल त्यावेळेला भगवंतदादा याचाही विचार आपण नक्कीच केला जाईल. फक्त जे मुख्य प्रवेशद्वार आहेत तिथे अगदी सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांचं आगमन होतंय. तर आपल्या कोअर कमिटीचे सर्व सदस्य आहेत, सर्व मेंबर, कोअर कमिटीचे मेंबर, आपल्या सर्वांना विनंती आहे, प्लीज आपण मुख्य गेटजवळ या. मुख्य गेटजवळ या. या मैदानाचं जे मुख्य गेट आहे त्या दिशेने यायचं आहे. आपल्या आयोजक समितीमधले सर्व सदस्य, सर्व मेंबर, सर्वांनी आपण मुख्य गेटजवळ या, जे प्रवेशद्वार आहे. महत्वाचा मॅच सुरू होतोय. संकेत पाटील आमच्या जोडीनं जॉईंट होतील. पाटला करायचा 68चा अर्थ असा आहे, कमीत कमी तुम्हाला जर चौकार नाही मारता आले तर ते 8 षटकार ठोका. 68 ते 8 षटकार ठोका. बघा, थोड्याच वेळात अगदी मेघनाथ आणि एकूणच त्याच्या संबित आहेत गणेश. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले, ती म्हणजे टीम ओमसाई 1110ची. थोड्याच वेळात सन्माननीय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं आगमन होताना दिसते. विश्वजित तरे गोलंदाजी मार्कवर आलाय, त्यांनी जर इथे विकेट हॅट्रिक केली तर अमृत पाटील यांच्याकडून मिळतील तब्बल 1000 रुपये. मॅच सुरू झाले, पंचांचा इशारा आलाय, पहिले पॉवर प्लेचं षटक, 68चं टार्गेट आहे, त्यामुळे मॅचला मजा येणार आहे. 2 संघ उत्तमरित्या पहिला सामना जिंकले आणि त्यानंतर या सामन्यामध्ये आहेत. इथून जिंकाल तर सुपर हिटचं तिकीट. यावेळेला पहिला चेंडू आउटसाईड ऑफ सम होता, अगदी ऑफ साईडला जर बघितला तर टॅप केलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. राजेश पाटील उचलेपर्यंत एकदा सहज पूर्ण केली जाते. श्री गणेशा होतोय या एकूणच ओमसाई 1110 या संघाच्या धावसंख्येचा आणि एकूणच मेघनाथचा. ही धावसंख्या अगदी मधल्यामध्ये आहे असंच आपण म्हणूया आणि त्यामुळेच या मॅचची मजा अगदी रंगणार आहे. नाही, मॅचचा तो तराजूचा काटा पण मध्येच राहणार आहे, दोन्ही बाजूला जाणार नाहीयेत, मध्येच आहे. कुठं चेंडू तो कॅच होता, बॅटला हातला कडेला लागला, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. जबरदस्त चेंडूला फील केलं जाईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण मेघनाथ मात्र आहेत. मागच्या सामन्यामध्ये 17 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. महत्वाचा रोल त्या 62 मध्ये जवळपास एक 40% योगदान होतं ना, ते मेघनाथ मात्रे यांचं होतं. त्याच्यामुळे त्यांचा स्टार्ट महत्वाचा आहे या सामन्यामध्ये. लेट्स सी, रोल तर रोल आहे, तो निभावावा लागेल. शॉटबॉल इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू आहे, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे तरी या सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला आणि त्यामुळे इथे या 2 धावा सहजतेने पूर्ण होताना दिसतील. थोडासा थ्रो देखील करावा आलाय.
प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. 6 षटकांचे सामने आहेत, तुम्हाला सामना हा सोडता कामाच नाही, कारण सिच्युएशन अगदी क्षणाक्षणाला बदलताना दिसते आणि मागच्या काही दिवसामध्ये सातत्याने तीच गोष्ट बघितली आहेत. अशक्य वाटणारी गोष्ट देखील घडली आणि असं वाटतं की सहज सोपी गोष्ट आहे ती देखील झाली नाही. त्यामुळे ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलवर खेळली गेली आहे. जसं तुम्ही चर्चा केली होती बाबा, क्रिकेटचा खेळ असा अनिश्चितच आहे, सांगू शकत नाही, प्रेडिक्ट करू शकत नाही. जेव्हा आलामात पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं साई विधी नारंगीचा संघ अगदी चाललाय तो विजयाच्या दिशेनं आणि मध्येच काहीतरी अघटित घडावं तसं घडलं होतं. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आहे. आणि ही जी जोडी अजून एक चर्चा आहे, कारण या जोडीनं जर मेघनाथ यांच्या खेळीचा आम्ही उल्लेख केला, धावून भरपूर रन केले होत्या पहिल्या सामन्यामध्ये, रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तिथे तरबेज आहे ही जोडी. पण ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला मोठे फटके देखील खेळू शकते आणि तेही दाखवले आहेत. फिल्डिंग महत्वाची आहे, फिल्डिंग महत्वाची आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू गेला बाउंड्रीच्या पार, चौकार. बॉल उपयुक्त धावा आहेत या आणि कदाचित निश्चितच आपण बघतोय. धन्यवाद धन्यवाद, इथे मनापासून आभार. आमच्या तुषार पाटीलला चांगले रिलीव्हर मिळाले, थँक्यू कुंदन भाऊ, आपलं मनापासून आभार. मात्र इथे काही बदल होताना दिसतील का? मात्र हा चौकार उपयुक्त होता, कारण या षटकात धावा येणे गरजेचं होतं. विश्वजित तरे पहिल्या षटकात जर विचार केला तर मागच्या एकूणच मॅचमध्ये देखील भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, मात्र 21 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र इथे ॲज अ बॉलर म्हणून त्याचा उपयोग पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा केला गेला आहे. कदाचित एक प्रीमियर बॉलर म्हणून या टीममध्ये तो नक्कीच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असेल, कदाचित जी विनिंग फॉर्म्युला होता तो बदलायचा नाही, बऱ्याच वेळेला नाही बदला. जसा विनिंग टीम बदलत नाही ना, तसा तो विनिंग कॉम्बिनेशन बदलायचा नाही आहे. पण ही संधी आली, पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षित कामगिरी कदाचित होऊ शकते, टीम जिंकली पण वैयक्तिक कामगिरी तिथे होऊ शकली नाही आहे. इथे संधी आहे, हे 2 चेंडू आहेत, तिथे कदाचित विश्वजित आपला खेळ दाखवू शकली. हॅट्रिक करा, 1000 रुपये जिंका. गोडदेव गावचे एकूणच आमचे अमृत पाटील सातत्याने ही गोष्ट सांगतात. यावेळेला ड्राईव्ह करण्यासाठी गेली, योग्य संपर्क नाही आहे. चेंडू अगदी आपण बघतोय पॉईंट रिझनमध्ये आहे, एकच धाव इथेही मिळते आहे. धावसंख्या 9 झाली आहे, 68चं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेला तर अगदी 11च्या थोडासा वर आहे. मात्र तरीसुद्धा या मॅचमध्ये निश्चितच जो जिवंतपणा आहे ना, तो जिवंतपणा एकूणच प्रेक्षकांना गुंतवून ठेवतोय. 11च्या पुढे आहे ना, 12च्या कमी आहे, पण 12च्या कमी आहे पण 12 कमी नाही व्हाय, त्यामुळे 12च्या जवळ आहे, अर्ध्यावरती पोचलाय तो. शेवटचा बॉल उजव्या शीच्या बाहेर, उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, पंच सांगतात जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होईल. 2 आकडी धावसंख्या वरती जाऊन पोचलेले असताना 10 वरती जाऊन पोचले, 11च्या वरती आहे, 12च्या घरात आहेत. पहिला 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा धावलकावरती 10. विशुतरे मॅन फ्रॉम मीरा गाव खेळण्यासाठी बॅटर गणेश मॅन फ्रॉम पेनकर पाडा. यावेळेला बॅकफुटला गेले, तिथून चेंडूला पुल केलंय, ऑन साईडला निश्चितच चांगला फटका आहे. अलंकार तरे आहेत तिकडे, 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. चांगली सरासरी मेंटेन केले. इकडे इथे तिसऱ्या धावासाठी कॉल दिलाय, थ्रो खराब आला होता, इथून डिरेक्टेड नाहीये आणि अजून धावा मिळतील. जिथे एकच धाव होती तिथे आले तब्बल 4 धावा. हे क्रिकेट आहे. मागच्या काही दिवसात सातत्याने अशा गोष्टी आपण या मैदानावर पाहू शकलोय आणि बऱ्याचदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि एकूणच आपण बघतोय यंग क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहताना दिसत नाहीत. मात्र मास्टर क्रिकेटमध्ये असे चौकार आपण बऱ्याचदा पाहतो आणि हे पहिल्यांदा नाही घडलंय. ओमसाई 111 जुचंदरच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा नाही घडलंय. पहिला सामना होता जिथे साई विधी नारंगीच्या अगेन्स्ट एकदा त्यांनी 4 धावा पूर्ण केल्या, एकदा 3 पूर्ण केल्या होत्या. म्हणून म्हटलं ना, ही रनिंग बिटवीन द विकेटमध्ये ही जोडी आहे. जसं कहते ना, ही जोडी अशी आहे ना भाई, ये मारते कम और घसीटते ज्यादा आहे, तशी ही जोडी आहे. हे मारतात कमी आणि जास्त धावायला लावतात, अशी ही जोडी मैदानावरती आहेत. आता हिला कसं थांबवायचं, कसं रोखायचं हे तुम्हाला माहिती होते. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. जय भवानी मोरवा होते 16 वरती आणि पाठलाग करताना ओमसाई 111 जुचंद्र आहे 14. तिथे 14, 16, 14 जवळ मॅच आहेत. 68चा पाठलाग आहे. 30 चेंडूचा खेळ आहे, 30 मध्ये करायचे आहेत 54.
चोपन्नाचं टार्गेट आहे. प्रेक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने आपापली गोष्ट घेऊन बसलेत, एन्जॉय करतायत. काही जण फक्त पाणी पित आहेत, काही जण कोल्ड्रिंक पित आहेत आणि काही जण दोन्ही मिक्स करून पित आहेत. आता धन्यवाद या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांचा अतिशय चांगला हातभार लागला त्या सर्व मान्यवरांचं कौतुक करूया. काहीकांच्या मनामध्ये तुम्ही जो शब्द घेतला ना त्याच्यामध्ये साहसिकता आहे. म्हणजे कोणी पाणी पित आहे, कोणी कोल्ड ड्रिंक्स का कोणी ड्रिंक्स पित आहे, असं आहे. ते कोल्ड ड्रिंक्स आहे का कोणी ड्रिंक्स आहे. बघा आपल्या आगळी कोळी संस्कृती अशी आहे ना की जगतात, अक्षरशः माणसं जगतात. कारण आपण इतर काही गोष्टी ज्यावेळा बघतो आयुष्यात ज्या चालतात आपल्या समोर येतात त्यावेळा असं वाटतं की कधी कधी त्या माणसांची आपल्याला कीव येते की अरे हा माणूस काय जीणं जगतोय. मात्र खरंच आगरी कोळ्यांची बातच काही और आहे. अगदी सेलिब्रेट करतात. सध्या महागाईचा दर एवढा वाढला आहे, त्याची तमा कोणाला आहे. पेट्रोलचे दर एवढे वाढत चालले आहेत, कोणाला तमा आहे. इथे आम्ही एन्जॉय करतोय. एवढा बॅकफुटला खेळत, कट लागले, चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र इथे मिळेल. इथे प्रमोशन झालंय ते म्हणजे इथे दुसरी धाव पूर्ण होणार का नाही. गरज नव्हती, काय गरज होती. मेघनाथ मात्र बाद होते धावचीच्या रूपानं. मोठी विकेट येणार आहे. समोरचा संघ जास्त काही करत नव्हता, तुम्ही समोरच्या संघाला विकेट बहाल केलंय. या मॅचचा मोमेंटम शिफ्ट केलाय. त्यामुळे या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतताना टीम जय भवानी आपल्याला पाहायला मिळतीये. जीता है जब सोचता है कभी मरेगा नहीं, वो जब मरता है तो सारा कभी अंदाज आता है ये जिया ही नाही. तसं आहे. कधी जगतो असं ना का बाबा मरणारच नाहीये आणि मरतो तेव्हा लक्षात येतं बाबा कधी हा जगलाच नाहीये. धावा धापलकावरती येते 15, एक गडी बाद 15 धावा. योग्य वेळेला विकेट आलाय. जसा संकेत तुम्ही नक्कीच चांगला उल्लेख केला होता की योग्य वेळेला विकेट आलाय. मोमेंटम तुमच्या बाजूनं होतं आणि ते मोमेंटम दुसऱ्या बाजूला शिफ्ट झाले. बघा आपला नियम काय आहे. आपला नियम आहे दोन्ही राखीव खेळाडूने समालोचन कक्षात बसावं. इथे मात्र हे मुर्द्याचे दोन्ही राखीव खेळाडू अगदी काजू बदाम जे काही मिळेल ते खाण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना त्यासाठी राखीव ठेवले. पण दोघं पण आहेत ना, भरपूर आहेत. म्हणजे दोघं आजूबाजूला आहेत. त्यांना माहिती आहे बाबा कोणीतरी जिंकणार पण एक कोणतरी पुढे जाणार. त्याच्यामुळे दोघं देखील एकमेकाच्या बाजूने आहेत. या ओव्हरनंतर आमचे अमृत पाटील सुद्धा इथे जॉईन करतील, आम्हाला गेस्ट कमेंट करतील. अमृत या अमृत, कारण अतिशय चांगला आवाज आहे अमृतचा आणि भारदस्त पर्सनॅलिटी आहे. नंदू बेडवेकर, हा चेंडू थोडासा आउटसाइड ऑप्शन हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा. शशी ठाकूर मागच्या सामन्यामध्ये ती इम्पॉर्टंट ओव्हर हाताळली आणि या मॅच मध्ये प्रमोशन झालं. हे असते क्रिकेट. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला एखाद्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काम करता त्यावेळेला चांगल्या कामाचं तुम्हाला फळ मिळतं. परफॉर्मन्स तिकडे पाहिला जातो कारण तुम्ही स्वतःला तिथे सिद्ध केले. सांगितले मी भले शेवटच्या षटकामध्ये धावा जर रोखू शकतो तर मध्ये येऊन धावांना खेळ देखील घालू शकतो. आणि कदाचित तेच हेरलं कॅप्टननं आणि त्यांना हे दुसरं षटक हाताळण्याची संधी दिली. दॅट्स अ गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी आणि सध्या दिशान टप्प्यावर कंट्रोल दाखवला जातोय. शशी ठाकूर गेल्या कित्येक वर्षांपासून मास्टरचं क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला अगदी आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, तिथून चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय. 2 धावा इथेही मिळतील. गुड क्रिकेट. चेस डाऊन महत्त्वपूर्ण गोष्ट असते. चेस करताना एक अतिरिक्त दबाव असतो, मात्र त्या दबावाला जुगारायचा प्रयत्न हे बॅटर करत असतात. सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की जे स्मॉल टार्गेट, जे रिक्वायर्ड रन रेटचं जे स्मॉल टार्गेट आहे ना, त्या स्मॉल टार्गेटच्या अचीवमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे. ती गोष्ट सध्या होते की नाही पाहूया. यावेळा पुन्हा एकदा चेंडू अगदी आउटसाईड ऑप्शन होता. हा चेंडू देखील प्रॉमिसिंग फटका नाही आहे, मात्र तरीसुद्धा इथे 2 धावा मिळतील. याचं कारण जे क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत त्यांच्यावर जास्त चॅलेंज दिलं जाते आणि तिथून या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड क्रिकेट.
2-2 धावांनी धावफलक पुढे चालले आणि जसं तुम्ही उल्लेख केला तर त्यावेळेला धावांचा पाठलाग होतो ना त्यावेळेला तुमच्या स्टॅमिनाचा देखील कस असतो. आता जसं म्हणतात ना बाबा जास्त जोरात धावायला दम लागतो आणि जास्त जोरात धावला तरी दम लागतो. फक्त थोडंसं फिटनेस ठेवायचं आहे कारण अंगामध्ये दम असणं चांगलं पण सारखा लागणं वाईट. दम लागायला ना पाहिजे, दम दाखवायचं आहे, दमखम दाखवायचं आहे आणि दमखम दाखवून तुम्हाला खेळ करायचा आहे. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 2-0-20 1.3 षटकांचा खेळ झालाय. शशिकांत ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतील गोलिंग मार्कवरती. प्लेन मिस, चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी, डॉट बॉल. 1.4 षटकांचा खेळ, धावा धावफलकावरती 20. बघा या ठिकाणी सर्व ज्या टीम आहेत जय भवानी, साई विधी, त्यानंतर जय बामनदेव आणि ओम साई 1110 या सर्व टीम होणंसना सूचना येत आहेत या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री क्लिंग बोल्ड फलंदाज बाद झाले. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब या ज्यावेळेस या ठिकाणी दाखल होतील त्यावेळेस सगळ्या टीमनं मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. लक्षात ठेवा सगळ्या जेवढ्या टीम आहेत सगळे खेळाडू आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. दोन्ही एंडनं दोन्ही बाजूला ज्या टीम आहेत त्यांना विनंती करतोय त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री या ठिकाणी दाखल होतील. या स्पर्धेसाठी त्यांचा मोठा हातभार आहे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. बघा तसं त्याच्या आता नुकतीच सूचना तुम्हाला करेल आहे. जसं मान्यवर दाखल होतील, प्रताप सरनाईक साहेब दाखल होतील, दोन्ही टीमनं दोन्ही बाजूनं उभं राहायचे आणि मधून बरोबर मान्यवर या आपल्या मुख्य स्टेजच्या दिशेने येतील. त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी चारही टीमनं रेडी राहायचं आहे. ज्यांचं योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागलेले आहेत असं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि आमदार आदरणीय सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांचं अगदीच थोड्या वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. फुलटॉस बॉल मिस केला आणि फुलटॉस मिस करणं म्हणजे ती दोन्ही होतं. म्हणजे आता TCP महेंद्र भगत दादा आम्हाला एक गोष्ट नवीन सांगतात की आता रिप्ले बघूया काय घडलं होतं. ज्यावेळेला पहिल्यांदा खेळलं, बॉल तर लागला स्टंपला पण रिटर्न येताना फॉलो थ्रू मध्ये बॅट देखील स्पर्श, असे विकेट गेलाय. फक्त तो विकेट का हिट विकेट हाच फक्त होता. धावसंख्या 20. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय विनायक माची उर्फ लाला. नॉट सेकंडला तोही असणार आहे. विशू तरे दुसऱ्या षटकासाठी आलाय. यावेळेला हा फटका बघा, जास्त हवेत खेळले, बाहेर फेकून दिलंय. गणेशने 3 उड्या मारल्या मात्र धावा मिळाल्या मात्र 6. सुपर शॉट. फुल केले, पॉवरफुल आहे. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू तो बॅक आपल्या हँड रीड केलं आणि चेंडूला पाठवलंय बाउंड लाईनच्या पार. षटकार. वाटलं होतं धावफलक कुठेतरी अडकलाय आणि त्याला बाहेर काढायचं आहे, सुरक्षित न्यायचं आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक पटका खेळताना आता कव्हरला क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, त्यानं टीमला जाईल. अजय हजारे यांनी टीमला जाईल. फलंदाज बॅक टू डगआउट पॅव्हिलियन. विकेट आली आहे. नवीन बॅटर आता यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. येस, काही गाड्या ऑन रोड आम्हाला दिसत आहेत. ते म्हणजे सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांची ग्रँड एंट्री आपण आता इथे पाहणार आहोत. त्यामुळे कदाचित ती मॅच इथे थांबवावी लागेल किंवा काय, कारण संघाने विनंती करतोय जरा त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या क्रिकेटपटूंना विनंती करतोय, चला या पुढे या. ही मॅच आपल्याला थांबवावी लागेल मित्रांनो, काही क्षण अगदी थांबवावी लागेल.
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं आगमन चारी संघाने विनंती करतोय. चला खेळाडूंनी प्लीज या लवकर मैदानाच्या आतमध्ये. टीम साई विधी, टीम जय भवानी, टीम ओम साई 1110 आणि टीम जय बावनदेव या विनंती करतोय आपल्याला सर्वांनी या आणि निश्चितच स्वागत करूया. ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब. अगदी त्यांनी हा वेळ आपल्याला दिलाय. भरपूर विहित कामं आहेत मात्र चला या खेळाडूंना विनंती करतो लवकर या. साहेबांच्या स्वागतासाठी आपण या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून जबरदस्त सहकार्य लाभलंय. ही स्पर्धा करणं भरपूर अशक्य आहे जर मान्यवरांचा सपोर्ट नाही भेटला तर. त्यामुळे निश्चितच आपण एक जोरदार स्वागत करू सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब, सन्माननीय परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य सरनाईक साहेबांची ही खास उपस्थिती आगरी कोळी प्रीमियर लीगला लाभते. आज नक्कीच हा आनंदाचा क्षण आपल्या या आगरी कोळी प्रीमियर लीगसाठी, आपल्या आगरी कोळी समाज बांधवांसाठी आणि 23 गावांसाठी. आपल्या समाजाचं हे नेतृत्व अगदी महाराष्ट्रभर आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. आज परिवहन क्षेत्रामध्ये जे काही बदल होत आहेत ते नेहमीच अफलातून ठरत आहेत आणि साहेब एका नायकाप्रमाणेच काम करतायत. तर आपल्याच समाजाचा हा नायक सध्या आपल्या RK क्रीडांगणाच्या मैदानावर आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय नामदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. एकच नाव सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब. वेलकम वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत असलेले सगळे मान्यवर राजू भोईर साहेब असो, तसेच आमच्या तेजस्विनी पाटील मॅडम असो, प्रवीण पाटील साहेब असो, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगरी कोळी प्रीमियर लीग च्या माध्यमातून अगदी 23 गावांची ही स्पर्धा, 23 गावांमध्ये स्पर्धा झाल्या. मात्र आगरी कोळी प्रीमियर लीग अगदी ऑक्शनद्वारे या एकूणच स्पर्धेला सुरुवात आणि तिथून 13 तारखेपासून या रणधुमाळीला सुरुवात झाली. साहेब आपलं विशेष स्वागत आहे आणि आपला आभार देखील आहेत की इतक्या आपल्या व्यग्र कार्यक्रमातून आमच्या एकूणच या आगरी कोळी प्रीमियर लीगसाठी आपण जो वेळ काढलात त्याबद्दल आगरी प्रीमियर लीग कोर कमिटी असो किंवा आमचे सगळे मान्यवर प्रेक्षक असो, आमचे सगळे खेळाडू असो, यांच्यातर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रवीण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, राजू भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, तेजस्विनी मॅडम इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. चला आता खेळाकडे वळूया. पुन्हा एकदा मॅच सुरू आहे. एका बाजूला टीम आहे ती म्हणजे जय भवानी, ज्यांनी 68 धावा केलेत विजयासाठी, आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो चेस डाऊन करतोय तो म्हणजे ओम साई 1110 शिवचंद्र. चला बाहेर या, बाहेर या, बाकीच्या खेळाडूंनी बाहेर या प्लीज. लगेच आपण मॅच सुरू करतोय. चला हरिराम जरा बाहेरून या, बाहेरून या प्लीज. सर्व आमची कोर कमिटी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्फत इथे साहेबांचं खास स्वागत केलं जात आहे. ही स्पेशल एंट्री होती नो डाऊट, कारण या स्पर्धेसाठी साहेबांचा हातभार हे सांगण्याची गरज नाही आहे. त्यांनी शब्द दिला होता की आगरी प्रीमियर लीग तुम्ही करा, माझी पूर्ण साथ असेल, आणि त्यांनी तो शब्द आज पुन्हा एकदा खरा करून दाखवलाय. धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून आभार. वळतोय पुन्हा एकदा या मॅचकडे. धावसंख्या आतापर्यंत झाली ती म्हणजे 26, 3 गडी बाद, 2 षटकं आणि 2 चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या 26 आहे. अजूनही 42 धावांची गरज आहे. आगरी समाज अगदी वेगवेगळ्या ठिकाणी आपला आगरी समाज पाहायला मिळतो. ठाणा, रायगड, मुंबई. यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे. हा जेल होणार की काय, हेमंतवर चॅलेंज आहे. नाही झाला जेल, आणि इथे जर बघितलं तर जीवदान लाभतंय, यतीनला जीवदान लाभतंय. चेंडूच दिसला नव्हता हेमंतला तिथे. नाही प्रमोद पाहत होते. प्रमोद कोहली तिथे
लॉंग ऑनला होते आणि ते पाहत होते बाबा चेंडू गेला तरी कुठून गेला. हा नक्कीच होतं, कारण काल देखील आम्ही म्हटलं होतं आकाशामध्ये ते थोडेसे ढग आहेत बघा व्हाईट कलरचे, त्याच्यामध्ये चेंडू कदाचित साईड होत नाही आहेत योग्य पद्धतीनं. पण हे सगळं होतं कारण मे महिन्यामध्ये खेळण्याचा किती सराव तुमच्याजवळ असतो, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत आलाय. 28 धावा धावफलकावरती जुचंद्रचा संघ पाठलाग करतोय आणि त्यांना रोखण्याचं काम इथे केलं जात आहे ते जे बॉन्डच्या माध्यमातून. धावा आहेत धावफलकावरती 28, पाठलाग आहे 68चा. 40 धावा अजूनही करायचे आहेत. चेंडूचा खेळ राहिला तो 21 बॉलचा खेळ आहे. 40 धावांची आवश्यकता. रंगलेला सामना क्वालिफायचा मॅच आहे. इथे जिंकणारा संघ सुपर 8मध्ये दाखल होणार. फुलटॉस बॉल समोर खेळ आहे, समोर प्रमोद कोळी आहेत, वेगाने चेंडूवरती पोहोचले, अपील केलं, थ्रो केलं, तो परत एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 29 धावा धावफलकावरती आहेत. 20 बॉलचा खेळ आहे, 20 चेंडूचा खेळ आहे, 20 मध्ये करायचे आहेत. 39-39. बघा सध्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत आणि मला सांगताना आनंद आहे. प्रताप सरनाईक साहेब आणि क्रिकेट काही वेगळं नाही आहे, कारण मीराबाईंदरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर त्यांनीच आणलं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आहे. मला अजूनही त्या स्पर्धा आठवत आहेत ज्यावेळेला निश्चितच MBPL मीराबाईंदर MBPL झाली होती 2011, 12, 13चा तो सीझन निश्चितच अफलातूनरित्या त्या स्पर्धा संपन्न झाल्या होत्या. आणि त्यानंतर अगदी काही दिवसापूर्वी संपन्न झालेली प्रताप सरनाईक प्रीमियर लीग कोण विसरेल. अफलातून आयोजन, नियोजन आणि जबरदस्त स्पर्धा मीरा भाईंदरकरांना अनुभवता आली, याचं संपूर्ण श्रेय प्रताप सरनाईक फाउंडेशन, सन्माननीय पूर्वेश सरनाईक साहेब आणि प्रताप सरनाईक साहेबांना जात आहे. अफलातून स्पर्धा, त्यामुळे क्रिकेटला काय लागतं हे सांगण्याची गरज नाही आहे. साहेब आहेत यावेळेला. मिस्टर सोके इथे विकेट नाही आहे. अगदी टोईन लागला होता. विनायक माची लाला अगदी नाखुश असेल की एक्झॅक्टली फटका का एक्झिक्यूट झाला नाहीये. एक धाव इथेही मिळते. लवकर खेळे, थोडंसं लवकर खेळे असं वाटेल बाबा लाला थोडासा घाई झाला, लवकर खेळले. हा फटका चेंडू आपल्यापर्यंत येऊन दिला नाही आहेत. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 31 धावा धावफलकावरती आहेत. असाच सामना होता ज्यावेळेला पहिला पाठलाग चालू होता तो टीमचा साईविधीचा. असाच 31 वरती गाडी अडकलेली होती. 3 गाडी बाद 31 धावा. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा बॉल. 68 धावांचा पाठलाग आहे. फलंदाज सज्ज होतील यतीन पाटील स्ट्रायकर एंडला. समोर खेळलाय, फिल्डर आहे तिथे. झेल पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नामध्ये आता त्या ठिकाणी 2-3 वेळा झेल सुटले. आपल्याला तो CID मधला डायलॉग आठवतो शिवाजी साटम यांचा, कुछ तो गडबड है भाई, कुछ तो गडबड है उस जगह में जहाँ कॅच छुटे जा रहे. कॅच सुटलाय, जीवनदान लाभलंय, धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 33 झाल्यात. 35 करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ आहे आणि 18 मध्ये करायचे आहेत 35. 3 वर 35ची गरज आहे. मात्र अजून काही गोष्टींवर जर दृष्टिक्षेप टाकायचा झाला तर साहेबांची कारकीर्द सध्या गाजते, नो डाऊट. समाजकारण असो, राजकारण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं लक्ष आहे. आणि सध्या साहेबांनी जे काही धडाडीचे निर्णय घेतलेत एकूणच परिवहन क्षेत्रामध्ये ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहेत. खास करून मराठीचा मुद्दा नक्कीच गाजतोय, नो डाऊट. कारण अगदी परप्रांतीय लोक ज्या पद्धतीने या परिवहन क्षेत्रामध्ये आहेत त्यामध्ये निश्चितच ज्या काही गोष्टींचा त्रास स्थानिक लोकल भूमिपुत्रांना होतोय, खास करून मराठी जनांना होतोय. त्यामुळे साहेबांनी घेतलेला निर्णय निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि सध्या मागेच काही दिवसापूर्वी, जर माझी माहिती चुकत नसेल तर मागेच काही दिवसापूर्वी साहेबांनी एक अक्षरशः क्लास चालवला. परप्रांतीयचे बरेच रिक्षावाले तसेच इतर मला वाटतं टॅक्सीवाले असतील ते आले होते. त्यानंतर मराठीचे क्लासेस अगदी स्वतः उपस्थित राहून त्यांनी ते गिरवताना दिसले. त्यामुळे साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. ज्या लेवलवर तुम्ही ऑपरेट करता या सगळ्या गोष्टी त्याला हॅट्स ऑफ आहेत. आगरी कोळी प्रीमियर लीग आणि एकूणच आमच्या 23 गावांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार आहेत. जसं मराठी म्हणता बाबा आपली बोली आपली भाषा, तसं मराठी बाणा साहेबांचा दिसून आला. तर 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आणि त्याच 23 गावांना एकत्रित राहून केलेली हा क्रिकेटची वेगळी मांडणी होती, वेगळी संकल्पना होती. त्या 23 गावांना म्हणजे इथून जर भाईंदरच्या ईस्ट वेस्टचे आपण संघ पाहिले, मालवणीपासून कानरपाडा, दहिसरचा, हेक्सरचा परिसर, ठाण्याला गेलं तर कोलशे, वाघबीळ आणि बालकुम, ओवळ्याचा तो परिसर आणि जर उत्तरेला गेल्या तिथे जीवचंद्र, पांझू, नारंगीचा परिसर, इथून बिलॉंग करणारे हे संघ आणि हे सर्व संघांना एकत्रित आणून आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीगची जी संकल्पना या कोर कमिटीने पुढे आणलेली आहे त्याच्यामध्ये देखील हे संदेश दिलेला गेला आहे. कारण या स्पर्धेची टॅगलाईन आहे, हा खेळ क्रिकेटचा आणि एकजूट समाजाची जी टॅगलाईन आहे या स्पर्धेची
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याच्यामुळे जी एकजूट दाखवायची आहेत आणि जसं मी म्हटलं होतं संकेत, या स्पर्धेच्या निमित्तानं कदाचित आगरी कोळी समाजाची एकजूट दिसले आणि हीच एकजूट पुढे जाऊन वज्रमूठ बनणार आहे. नक्कीच नक्कीच आमच्याकडे नेतृत्व आहे आणि त्यामुळे नेतृत्व ज्या वेळेला असतं त्यावेळेला निश्चितच कुठल्याही समाजाला धास्तीची गरज नाही आहे. सध्या एकच गोष्ट आहे, सामाजिक पातळी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे आपला समाज कसा टिकेल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सध्या आपल्याकडे नेतृत्व आहे, ते नेतृत्व चांगलं काम करते. पाहूया पुढे काय घडतंय. अजूनही चांगली मॅच सुरू आहे. यावेळेस खूप करायचा होता, चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. यतीन पाटील मॅन फ्रॉम दहिसर सध्या वेगळ्या मूडमध्ये आहेत आणि जसा हवेचा जोत आहे त्या हवेच्या जोतावर स्वार होण्याचा त्यांचा इरादा आहे. आणि इतिहास मूडमध्ये थोडंसं गुढी खेळायचं आहे तुम्हाला. गुड शॉट्सचे बॉल आहेत पण थोडं गुड खेळायचं आहे, चांगलं खेळायचं आहे. याच्या अगोदर तुम्ही गुड दिला, बेटर दिला, आता तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे. तुम्हाला तुमचं सर्वोत्तम मैदानावरती द्यायचं आहे आणि तसाच खेळ करायचा आहे. कारण हा क्षण असा आहे, क्वालिफायच्या दिशेनं तुम्ही जातायत. क्लीन बॉल, क्लीन बॉल, अजय हजारे सरळ यष्टी उद्ध्वस्त. दॅट्स अ क्लीन बॉल. फलंदाज बाद. सुरू आहेत मात्र आपली स्पर्धा किती महत्त्वपूर्ण आहे. पहिलं पर्व आहे आपल्या या स्पर्धेचा आणि या पहिल्या पर्वाची ट्रॉफी देखील तितकीच खास आहे. तर लगेच आता विशेष सन्मान आपण करतोय तो म्हणजे सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचा आणि निश्चितच मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आम्ही निश्चितच ते म्हणजे साहेबांचं. येस आपण मुख्य आपल्या टॉस बॉक्समध्येच हा सन्मान आम्ही करतोय. मला वाटतं ट्रॉफीच्या बाजूला जर सन्मान केला तर बरं होईल. येस सर ट्रॉफी बघा, क्रिस्टलच्या ट्रॉफीज आहेत आणि निश्चितच सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे आगरी कोळी प्रीमियर लीगचे सगळ्या कमिटी मेंबर्सना विनंती करतोय आपण खास सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्यासाठी. त्यांची ही विशेष उपस्थिती आपल्या आगरी कोळी प्रीमियर लीगसाठी अक्षरशः लक्षवेधी ठरते. जसं त्यांचं काम लक्षवेधी तसे त्यांची ही उपस्थिती सुद्धा अगदी लक्षवेधी आहे. समित आलेले सन्माननीय राजू भोईर साहेब यांचाही आम्ही विशेष सन्मान या प्रसंगी धन्यवाद. चला मॅचचं इक्वेशन सांगा प्लीज सर. पंधरा चेंडूचा खेळ आहे आणि 15 मध्ये 34 करायचे आहेत. 34 धावा झाल्या, 34 धावा अजूनही करायचे आहेत. साहेबांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आज आपली उपस्थिती लाभली आणि या उपस्थितीनं एक नवा उत्साह आगरी कोळी आपल्या या प्रीमियर लीगला देखील आपल्या येण्याने लाभला. त्याबद्दल आपलं कोर कमिटीच्या वतीनं आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद आपल्याला देतोय. सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जातोय. 34 धावांचा पाठलाग करायचा. 15 चेंडू आणि 34 धावा, 15 बॉल 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. असंच काहीतरी एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे, ती म्हणजे सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं. मॅचकडे वळूया. 15 चेंडू
34 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर आहे, डावखुरा बॅटर, टीमचा कॅप्टन. एवढा फुलटॉस बॉल आहे, मिस्टर स्ट्रोक आहे, फटका फसलाय. हा झेल होणार का? जी हा, झेल झालाय. अजय हजारेने मोठी विकेट काढले. टीम कॅप्टन डावखुरा बॅटर जितू यांना परतीचा रस्ता. विकेट डाऊन. गाणी गाणी ऐकली, कलाटणी देखील ऐका. गाणी आणि कलाटणी दोन्ही योग्य वेळा आल्यात. 2 विकेट अजय हजारे यांच्या या षटकामध्ये आल्यात. लागोपाठचे 2 विकेट. होना हॅट्रिक. अजय हजारे सुंदर गोलंदाजी, सुंदर. मागच्या सामन्यामध्ये देखील अशीच गोलंदाजी त्यांनी हाताळली होती. आता देखील ज्यावेळेला चान्स आला, संधी मिळाली, त्यावेळेला तशीच गोलंदाजी हाताळत आहेत. आता क्रमांक 7 वरती बॅटिंगसाठी साथ देण्यासाठी कपिल पाटील. महादेव आशीर्वादचे आय थिंक कल्पेश भाऊ इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील विविध सन्मान आम्ही करणार आहोत मुख्य मंचावर. आज मनीष इथे उपस्थित नाहीये, मात्र कल्पेश इथे उपस्थित आहेत. त्यांचा विविध सन्मान आपण करूया. एकूणच अमृत यांना देखील विनंती करतो की या प्लीज आमच्या टॉस बॉक्समध्ये या, तिकडे आपण ही सेरेमनी पूर्ण करणार आहोत. कल्पेश इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. यावेळेला चेंडू डाऊन लेग आहे का नाही याकडे लक्ष द्यावं लागेल. मात्र चेंडू अगदी यशाच्या वरून गेलाय. तर कल्पेश आहेत आमचे आणि कल्पेश यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. महादेव आशीर्वादचे आज मनीष इथे उपस्थित नाही आहे, मात्र त्यांच्या बिहाफमध्ये कल्पेश पाटील मॅन फ्रॉम नवघर हा सन्मान स्वीकारतील. मनापासून आभार. मनीषचं देखील मनापासून कौतुक आहे. 3 गावांवर विशेष प्रेम आहे त्याचा आणि निश्चितच आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये देखील अतिशय चांगलं सहकार्य मनीष पाटील यांच्या मार्फत झालंय. मॅन फ्रॉम गोडदेव त्यांचा मनापासून आभार आणि कल्पेश यांचा हा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. पुढचा चेंडू ओ क्लीन बॉल. डावी यशची उद्ध्वस्त आणि इथे आपण बघतोय मागच्या 4 चेंडूमध्ये घडलंय काय. 3 विकेट, 1 डॉट बॉल. काय बॉलिंग केलंय ती म्हणजे अजय हजारेनं. आजही हजाराची नोट चालतीये. नाही मागे त्या गोष्टीवरती चर्चा होईल आणि हा विकेट बघूया कशा पद्धतीने बाद झाल्या. कोलवा टप्प्यात चेंडू ब्लॉक बॉल डिलिव्हरी यॉर्कर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपताना 34 आणि बरोबर 34 धावा करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ आहे. 12 मध्ये करूया 34 धावांचा पाठलाग होईल का. 1 2 3 4 आल्यात. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं डीजे मास्टर हलकीशी धून आणि AKPL आगरी कोळी. संख्या तुम्ही उल्लेख केला बाबा, आजही 1000ची नोट चालते. बघा मधल्या काळामध्ये ना ते 2016ला नोटबंदी पाहिली, नोटा बदलल्या. असं तर म्हणजे नोटा बघून माणसं बदलतात, पण भाई जिन नोटों के खातिर लोग बदले, जमाना ऐसा पलटा की एक दिन वो नोटी बदल गए. तसं आहे, नोटा बघून लोक बदलतात, पण एक दिवस असाही आला का त्या नोटाने देखील आपला रंग बदलला. चला आता एक असा सन्मान ज्या माणसानं नेहमीच मदतीचा हात नेहमीच पुढे केलाय ते म्हणजे आमचे रमाभाऊ. त्यांचा एक विशेष सन्मान आपण आगरी कोळी प्रीमियर लीगच्या कोर कमिटीतर्फे करतोय. या रमाभाऊ आपलाही विशेष सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय. ज्या CNGचा संघ असो किंवा इतर काही सर्व मदत असो, रमाभाऊ नेहमीच पुढे असतात आणि त्यांचा विशेष सन्मान करताना आमच्या कोर कमिटीला विशेष आनंद होतोय. चला आपण विशेष सन्मान रमा भोईर यांचा करूया. ओनरची जी ट्रॉफी आहे, खास ट्रॉफी, ती देखील त्यांच्या वतीने देण्यात आली. त्यांचा आपण मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांना देखील जया CNGचे ओनर आहेत म्हणून त्यांना देखील एक खास ट्रॉफी आम्ही आमच्या नियोजन कमिटीतर्फे देतोय. मग ते सांगताय त्यांचा संघ जर क्वालिफाय ठरला असता तर 5 दिवस जत्रा असती, नो डाऊट. मात्र वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. अलंकार तरे वर्सेस लाला माची. लांब टाकलाय चेंडू, अगदी लांब टाकलाय, डॉट बॉल येतोय. 11 चेंडू 34 धावा. लालाचा रोल इम्पॉर्टंट असणार आहे. रमा भोईर यांचा विशेष सन्मान नरेश केशव माद्रे कोर कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते.
स्लो डिलिव्हरी आहे, बॅकफुटला खेळले, चेंडू हवेत खेळलेत, मात्र किती धावा मिळतील या गोष्टीवर लक्ष असेल. चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगले क्षेत्ररक्षण झालंय ते म्हणजे शशी ठाकूर यांच्या माध्यमातून. या 2 धावा. 2 धावा सध्या मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय असंही पाहिलं संकेत पाटील. तर रमादादांच्या टीमचं नाव आहे जया CNG, पण त्यांच्या येण्यानं AKPL मध्ये आले एनर्जी. त्यांचं CNG नाव आहे, पण त्यांच्या येण्यानं एक एनर्जी आली होती. त्यामुळे धन्यवाद दादा, आपला देखील मनापासून आभार. आपला जो पुढाकार होता, जो सहभाग होता, तोही महत्त्वाचा होता. मॅच 10 चेंडूचा खेळ आहे, 32 धावा करायच्या. 10 चेंडूचा खेळ, 32 धावा, हे महत्त्वाचं षटक आहे. अलंकार तरे वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून भरपेरला या खेळाडूला पाहिला आहे, पण हार्ड हिटर बॅट्समन लाला अर्थात विनायक माची ऑन स्ट्राईक आहेत. बॅटल आहे मैदानावरती रंगलेलं, बॅटल आहे मैदानावरती. दॅट्स अ बॅटल. एकमेकांना करतात टॅकल, त्यामध्ये आलाय मॅच रंगात. चेंडू गेला थोडासा ढगात, चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकार. सव्वीस धावांची आवश्यकता. मॅच रंगामध्ये आलाय. रंग 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 उधळले जातात. उजव्या यष्टीच्या बाहेर पाहिलं, सोडून दिलं, बाकी पंचांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. 9 मध्ये 25 करायचे आहेत. एका बाजूला अलंकार तरे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. दुसऱ्या बाजूला विनायक माझी. सुपर बॅटल. यावेळेला ऑन साईडला फटका फसलाय. लाला माझीची पॉवर इथे थोडी दिसून आली नाही आहे, मात्र इथे कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. निलेश म्हात्रे, किती मोठी बॅटिंग आहे ना पाय बघा. निलेश म्हात्रे क्रमांक 8 वर आले होते. ही खासियत आहे ओम साई 1110 या संघाची. आता क्रमांक 9चा खेळाडू कोण? कांचन आहे बघा. हा देखील अफलातून बॅटर आहे, त्यामुळे मोठी बॅटिंग लाईनअप आहे. मात्र सध्या लक्ष आहे आयकॉन खेळाडू लाला माचीवर, कारण या मॅचला जर पुढे न्यायचं असेल तर 8-24चं गणित सोडवावं लागेल. आणि हा गणित सोडवायचं तर बाबा सूत्र पाहिजे. एक 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 असा फॉर्म्युला असतो. गणित सोडवायचं तर सूत्र पाहिजे, आणि आयुष्यात जगायचं तर मित्र पाहिजे. 8 बॉल 24ची आवश्यकता आहे. जसं तुम्ही उल्लेख केला लाला माचीची पॉवर. आता ते पॉवर दाखवतील की अलंकार तारे एक्स्ट्रा माईलवाला खेळ दाखवतील. 2 प्रकारचं पेट्रोल पंपवरती असतं, एक पॉवरवालं, एक एक्स्ट्रा माईलवालं. ते आता एक्स्ट्रा माईलवालं येते का पॉवरवालं येते? नक्कीच पाहूया. मात्र लाला जर बघितला तर महाकालचा भक्त आहे, अगदी महाकालचा भक्त आहे. तर दुसऱ्या बाजूला अलंकार तरे, त्याची साधना क्रिकेटची वेगळी आहे. त्यामुळे 2 पॉवर हाऊस एकमेकासमोर टाकलेत. एक बॅटल लालाने जिंकलं, दुसरे बॅटल निश्चितच अलंकार तरेने जिंकलंय. अजूनही मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. 8-24ची गरज. काय करताय ओके? इथे विकेट येणार का? यस आलीये, अगदी आले. मोठा काटा काढलाय टीम जय भवानी. या मॅच मध्ये पळताना गडी बाद झाले तब्बल 8. आगे टर्न खेळायला गेले. अलंकार धरे यांचा उल्लेख त्याच करता केला होता. भाई हे लंबी रेस का घोडा आहे, दॅट्स अ एक्स्ट्रा माईल. आता तुम्ही सांगितलं होतं बाबा पॉवर हाऊस दाखवणार का, पण अशा मॅचला जिंकण्याची हाऊस किती आहे अलंकार तरेला, तेही महत्वाचं आहे. अलंकार तरेला असा मॅच जिंकण्याची हाऊस आहे, आणि अशा सिच्युएशन मध्ये भरपूर वेळा घोडबंदरच्या टीमला त्यानं बाहेर काढलंय. 7 मध्ये करायचे आहेत 24 धावा. नवीन बॅटर आलाय राईगावचा जयेश दा. मात्र बघायचं काय करते. धावसंख्या 44, 7 चेंडूमध्ये 24ची गरज आहे. जयेश नॉन स्ट्राईक एंडला असेल. महत्वपूर्ण चेंडू आहे या मॅचचा. पाहूया काय करतोय. मात्र आमचे 12वे खेळाडू कुठे गेलेत, दिसत नाहीयेत मला. ओ येस, आहेत आहेत. अगदी काजू बदाम पोटात गेल्यानंतर हवा पाहिजे होती, अगदी पंख्याच्या बाजूला लगेच. 7 चेंडू 28. पंचांचा इशारा. थँक्यू. 7-24. ओ यावेळेस चांगला फटके.
फाईन लेगला जबरदस्त फटका या 4 धावा उपयुक्त 4 धावा वेल प्लेड जयेश 6 मध्ये आता 20 धावांची गरज आहे या मॅच वर मात्र निश्चितच कंट्रोल दाखवला तो म्हणजे अजय हजारेची ते षटक त्या षटकात फक्त एकच धाव 3 गडी बाद झाले आणि तिथून ही मॅच बनली मात्र मागच्या षटकात तरी सुद्धा 14 धावा आल्या होत्या मागच्या षटकामध्ये 14 थोडंसं टेन्शन वाढलंय आता जसा तुम्हाला शुगर वाढते त्यावेळेला एक गोळी असते ब्लड प्रेशर वाढलं का गोळी असते टेन्शन वाढलं का गोळी नाही आहे गाणीच ऐकावे लागतील 6 बॉलचा खेळ आहे 20 धावांची आवश्यकता डीजे मास्तर एक गाणं ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं 6 बॉल 20 ज्याच्यामधनं दळण दळताना पीठ बाहेर येते जातं त्याला म्हणतात पण जात्याची पण कमाल असते त्याचा खालचा दगड स्थिर असतो वरचा फिरत असतो जर दोन्ही फिरले तर पीठ दळणार नाही मॅच पण तसा आहे कोणाला तरी एकाला स्थिर राहावं लागेल तरच तो मॅच जिंकू शकतात 6 मध्ये 20 करायचे आहेत 6 बॉल 20 धावांची आवश्यकता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देवेंद्र ठाकूर स्ट्रायकरला फलंदाज कांचन पाटील पहिला चेंडू चाला लॉंग लेग सीमा रेचा पार चौकार मागच्या 2 चेंडूवर जर बघितलं तर फायनल एक रिझन मध्ये अगदी धावा येताना दिसत आहेत त्यामुळे कदाचित तिथे प्रोटेक्शन द्यावं लागेल का हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय 5 चेंडूत अजूनही 16 धावांची गरज आहे मॅच अजून संपलेली नाही आहे मित्रांनो पाहत राहा आगडी कोरी प्रीमियर लीग वेळ जास्त केलाय आजचं शेड्यूल थोडंसं लांबलंय लक्षात घ्या मित्रांनो अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत मात्र या एकूणच स्पर्धेसाठी 2 जणांची मी विशेष कौतुक करीन एक म्हणजे मनोहर राऊत मॅन फ्रॉम मोरवा आणि दुसरा म्हणजे आमचा दिव्य विनोद भोईर काय काम केले मुलांना आणि मगाशी आश्चर्याची गोष्ट काय झाली प्रताप सरनाईक साहेब आले आणि दिव्यचा त्यांनी गाल ओढला दिव्य खुश झाला यावेळेला अजून चांगला फटका चेंडू सीमेच्या पार षटकार मॅच अजून संपलेली नाहीये या मॅच मध्ये आता विजयाची गरज आहे फक्त 10 धावांची आणि चेंडू शिल्लक आहे 4 जय भवानी की ओम साई 110 थँक्यू 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता नुकतंच तुम्ही नाव घेतलं आपल्या दिव्याचं आणि मैदानावरती साधं दिव्य नाही अग्निदिव्य पार करायचं आहे या मॅचला जिंकायचं आहे जिंकून पुढे जायचं आहे आणि नक्कीच दिव्यानं चांगलं काम केलंय मागचे 4 दिवस अगदी बरोबर आमच्या जोडीनं काम केलं आताही काम केलंय कांचन आहे तिथे मैदानावरती आणि त्याने ती बॅटिंग केली पहिला चौकार नंतर ठोकलेला षटकार 4 मध्ये 10 करायचे आहेत एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता बघा चला चेंडू दिलाय मात्र तिथे काय घडतंय कांचनला पाणी हवंय आणि तिथून सांगितलं नाही तू कांचन खेळ काहीतरी वेगळं घडतंय पाणी गेलं तर मध्येच काहीतरी डिस्टर्बन्स होईल ही गोष्ट कदाचित जितूला तिथे सांगायची असेल मात्र ऍट द एंड पाणी येत आहे पण आता कहाणी तीच पण आहे ना आता मैदानावरती जे आलंय पाणी म्हणजे फार पूर्वी अल्फा मराठीवरती सिरियल होती बघा घडलंय बिघडलंय आता जे मागे घडलंय तसंच घडेल का पुढे काहीतरी बिघडेल 4 मध्ये 10 4 मध्ये 10 पाण्याची व्यवस्था झाली पंचांना देखील पाणी पाहिजे होतं बघा ओ नाही त्यांचं शूजला काहीतरी झालंय येस बघा तिथे मुंग्या होत्या अशोक यांचं किती लक्ष आहे एव्हरग्रीन बारीक नजर पुढचा चेंडू कांचन साडी फुलटा जातला आहे तिथून जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह आहे चांगला फटका इथूनही लॉंग चेस आहे धावा इथेही मिळत आहेत गुड क्रिकेट कांचन पाटील तारणहारची भूमिका करतोय आपल्या टीम साठी मागच्या 3 चेंडूत आले तब्बल 12 धावा आता 3 चेंडू धाव्यात 8 धावा मॅच होती कुठे मॅच आली कुठे 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता जसं तुम्ही उल्लेख केला मॅच होता कुठे आला कुठे दिल में था दर तबडा घेरा थोडंसं टेन्शन वाढलं होतं त्यावेळेला कांचन पाटील आले आहेत
कोलवाटा चेंडू समोरच्या दिशेने केलाय तोपर्यंत लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील थ्रो करतील थ्रो 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 आलाय थ्रो आलाय इथे विकेट देखील आलाय दिल में था दर्द दर्द था बड़ा गहरा और ऐसी मैच में जान डाल दे कांचन भाई जो ठहरा मॅच मध्ये जान आणलंय मॅच मध्ये मजा आणले 2 मध्ये करायच्या 7-2-7 आहे या 7-2 वाला खेळ आहे एक डीजे वरती गाणं ऐकूया आणि येऊया 2 बॉल 7 डीजे वाल्याला थोडस थांबवेल मी कारण याचं कारण आहे थांब कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय इथे गडी बाद झालेत 9 लास्ट विकेट आहे आता कांचनला या 2 बॉलवर धावा करायचे आहेत इथे विकेट आली तर जय भवानीचा विजय त्यांना सुपर 8चं तिकीट काय घडेल पण आता कोण आलाय मध्ये बॅटिंगला आलाय तो जुचेंद्रचा विजय आलाय तिथे आता विजय कोण संपादित करणार कोण या मॅचला जिंकणार 2 मध्ये 7 शेवटचा ओव्हर शेवटचा 2 चेंडू आणि शेवटची जोडी मैदानात 2 मध्ये करायचे आहेत 7 ही मॅच टाय होऊ शकत नाही कारण कंपल्सरी चेसचा नियम आहे मग काय घडतंय ओ क्लीन बॉल विकेट आणि 10 गडी बाद टीम ओमसाई 1-0 संघ पराभूत आणि जय भवानी मोरवा टीमला सुपर 8चं तिकीट मेहनत करावी लागले भरपूर मेहनत करावी लागले मात्र ऍट द एंड रिझल्ट आलाय की सुपर 8 मध्ये प्रवेश शानदार आणि नुकतेच तुम्ही उल्लेख केला मॅच टाय होऊ शकत नाही पण कोणाचा ते तो टाय फिश होऊ शकतो दॅट्स अ टाय फिश झालाय शेवटला विकेट आलाय 2 मध्ये 7 करायचे होते आणि तिथे मात्र गडी बाद झालाय आता एक संघ क्वालिफाय झालाय आता एका जागेसाठी लढाई आहे कारण सुपर 8 मधले 7 संघ पहिल्यात 8वा बाकी आहे पण प्रत्येकाला आपला खेळ पण 8वा